येस सर, कसे आहात? एकदम फर्स्ट क्लास. सॉरी टू कीप यू वेटिंग. वॉज सो नाईस. अँड म्हणजे असं म्हणतात ना की तुम्ही या मी खूप दिवसापासून म्हणत होतो. हो. बट देन दिस वॉज द टाइम दॅट वेन इट केम. हॅलो, कशा आहात? प्लीज. सो बेसिकली भेटण्याचं कारण असं होतं की आपण आपले जेवढे सक्सेस स्टोरीज आहेत त्या सगळ्यांना वी आर गोईंग टू दॅम अँड मीटिंग दॅम. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आत्तापर्यंत उद्योग महाराष्ट्राच्या बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत, पण अनफॉर्च्युनेटली त्या दाखवल्या जात नाही आहेत. करेक्ट. आणि त्यामुळे एक मोटिवेशन फॅक्टर पण मिळतं. मग आता आपले जे काय एपिसोड्स आत्तापर्यंत आले आहेत त्या एपिसोड्समध्ये लोकांना मोटिवेशन मिळते. जे उद्योगमध्ये आहेत त्यांना दे आर गेटिंग अ लाईनअप कसं करायला पाहिजे, त्यांनी काय करायला पाहिजे, आणि जे नाही आहेत त्यांना मोटिवेशन मिळतं जॉईन उद्यमी. उद्यमीला जॉईन करणं इट इज बियॉन्ड द मोटिवेशन. इन फॅक्ट आय कॅन से दॅट. अँड ॲज वी स्टार्टेड आवर जर्नी, इन फॅक्ट I would like to go a little bit earlier, and then from whatever we have gone through, or from the career point perspective also. त्या ह्याच्यामध्ये कसं होतं की उद्यमीला त्या दिवशी ज्या दिवशी डिसिजन घेतला, आणि मी तुम्हाला एक DM केला होता. हो, इंस्टाग्रामवरती DM केला होता. सो DM वरनं मला आठवलं, हे बेसिकली आपण जी सिरीज करतोय, ज्या सिरीजमध्ये आपण जे उद्यमी जे स्टुडंट्स आहेत ज्यांनी उद्यमीकडनं ट्रेनिंग घेतलं, त्यांचा व्यवसाय चालू केले, त्यांच्याकडे जातोय, त्यांना भेटतोय. आणि आजचा जो इंटरव्ह्यू आहे तो पर्सनली माझ्यासाठी स्पेशल आहे. ह्याचं कारण असं की दीपक जोशी सर राहायला पुण्यामध्ये, मला त्यांचा एक दिवशी अचानक इंस्टाग्रामवरती DM आला की आम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकायचं आहे, आणि त्यांचं एक ते शिकण्याचं कारण होतं ते, आणि ते कारण खूप डीप होतं. ते काय आहे ते तुम्हाला पुढच्या आमच्या संभाषणात कळेलच. आणि त्यामुळे ते काय करतायत किंवा ते ट्रेनिंग घेतलेलं, म्हणजे आय थिंक 2024 मेमध्ये त्यांनी माझ्याकडनं पहिल्यांदा ट्रेनिंग घेतलं किंवा उद्योग महाराष्ट्रावर जोडले गेले. त्यानंतर त्यांचा प्रवास मी पर्सनली समजून घ्यायचा प्रयत्न करतो की एक्झॅक्टली काय चाललं आहे, आम्ही घेतलेलं डिसिजन चुकीचं आहे, बरोबर आहे, इज इट वर्थ, इज इट नॉट वर्थ. आणि आवर्जून एक गोष्ट सांगायला आवडेल की जोशी सरांनी संधीचं सोनं केलं खऱ्या अर्थानं. ते काय आहे, कसं आहे, त्यांनी खडतर रस्ते कसे पास ऑन केले ते आपण पुढे बोलू. येस सर. सॉरी तुम्हाला कट केलं मी, पण ते सांगणं इम्पॉर्टंट होतं. इट वॉज नॉट फ्रॉम देअर. इन फॅक्ट म्हणून तर म्हटलं की DM करण्याचा पासनं एक प्रवास आहे, DM करण्याच्या अलीकडचा एक प्रवास आहे. तो अलीकडचा प्रवास असा आहे की म्हणजे मी 2002 सालीपासनं ओनली वन जॉब दॅट वॉट आय डिड वॉज इन काळे कन्सल्टंट्स अँड AVP. त्याच्यानंतर ते सोडल्यावरती नुसतं कन्सल्टन्सी केली, किंवा आय हॅव डन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, माझी स्वतःची टेक्नॉलॉजी दॅट वॉट आय हॅव डेव्हलप्ड. हे सगळं करत असताना एक कळलं की नाही, अजूनही काहीतरी बिझनेसमध्ये पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे, वेगळं काहीतरी करायचं आहे. एक होती. पण दुसरं म्हणजे आपण उद्योग जगात जेव्हा येतो, म्हणजे असं वाटतं की नाही काय आता इथनं सुरुवात, हे मार्केटिंग, हे सेल, रेव्हेन्यू स्टार्ट, प्रॉफिट ओके. आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मी कम्प्लिटली फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग असतील, किंवा टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये असेल, किंवा IT मध्ये असतील, या सगळ्यांना मी कन्सल्टन्सी देत असताना माझा एक बघण्याचा दृष्टिकोन असा होता की मी बिकमिंग अ CEO's फ्रेंड. हा माझा कन्सेप्टच तो होता, आणि त्याच्यावरूनच मी कन्सल्टन्सी करायचो. किंवा मी त्यांना मी मार्गदर्शन करणारा माणूस नाही आहे, पण बी विथ देम, त्यांच्याबरोबर थांबणे, आणि त्यांचे काय डिसिजन्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी असतील, लेखून असतील, गॅप्स असतील, ते काढायचे. हे करत असताना एक कळलं की मी बिझनेस बहुतेक करू शकेन की नाही, होईल की नाही. आणि मग मी झेप घेतली होती ती म्हणजे माझ्या टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये 7-8 वर्ष सातत्याने R&D करणं, ते पेटेंटला हे करणं, म्हणजे पेटेंटपर्यंत जाणं. आणि ती टेक्नॉलॉजी खरंच डिसरप्टिव्ह आहे, आजच्या जगात सुद्धा आहे, आणि ती होईल सुद्धा. आणि ती कुठेतरी थांबली थोडीशी. ती थांबल्यावरती बेसिकली राखी, की राखी म्हणजे
वाईफ ऑफकोर्स यू नो. सो राखी जोशी त्यांच्याबद्दल बोलतात, त्यांच्या सगळ्यात पहिले लाईफ पार्टनर आणि आता बिझनेस पार्टनर. करेक्ट. सो तिन्ही शी ऑल्सो टूक लॉट्स ऑफ, म्हणजे खूप करेज येऊन तेव्हा आमच्याकडे एक अनफॉर्च्युनेटली समथिंग पर्सनली दॅट हॅपन्ड अँड त्याच्यामुळे तिने तिची नोकरी सोडली. ती सुद्धा आयडिया सेल्युलर्स आणि वोडाफोनमध्ये एका मोठ्या हुद्द्यावरती होती आणि हँडलिंग अ टीम ऑफ अराउंड 150-200 पीपल वॉट एव्हर शी वॉज हँडलिंग. हे करत असताना असं जाणवलं की नाही, काहीतरी वेगळं करायचं आणि तिलाही काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि मध्यंतरी काली फायनान्शियल्स जे काही डाऊन्स यायला लागले होते ड्यू टू वन रिझन दॅट वॉट मेजरली वी हॅड. अँड माझी मुलगी आत्ता UK तिथे गेली, त्याच वेळेस तिला जायचं होतं. सो एव्हरीथिंग सगळं एकत्रच आलं ते. मग म्हटलं की नाही, आता गप्प बसून चालणार नाही, काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं हा मोठा प्रश्न होता. ठीक आहे, मागे एक शिदोरी होती की बिझनेसचा, आणि मला माहिती होती की काय काय करता येईल, काय करायचं नाही, हे सगळं माहिती जरी असेल, पण तरीही आपण एकत्र जाऊ आणि काहीतरी करू ह्याच्यामध्ये एक होतं. तर ते DM जेव्हा तुम्हाला केला मी, तेव्हा ॲक्च्युली तिनेच मला हे सांगितलं की ते म्हणतायत की मला DM करून बघ. आपलं जर करता नशीब तिथेच असेल आणि आपण ते करण्याचे आपण सगळे योग्यतेवान आहोत, ते तू करून बघ. जर करता देवाची इच्छा असेल तर ते नक्कीच पदरात पडेल. आणि खरं सांगतो, त्या DMला दुसऱ्या दिवशी सकाळी हे उत्तर असेल. बरं, सकाळी म्हणजे आम्ही इथंच चहा प्यायला बसतो, त्याच्यावरती आपण येऊया. हे कम्युनिकेशन किंवा हे कन्व्हर्सेशन किंवा इंटरव्ह्यू सुरू नाही होऊ शकत विदाउट दॅट पर्सन, दॅट इज राखीजी. सो आय वुड लाईक यू टू जॉईन अस. ह्याचं कारण असतं की फक्त दीपक जोशींच्या पत्नी नाही आहेत, तर त्या पण माझे स्टुडंट आहेत. त्या दोघांनी नवरा बायकोनी माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलं होतं. आता सो येस, त्या तो DM जेव्हा झाला, तिच्या बोलण्यानुसार मी तुम्हाला एक खरंच, ती म्हटली की आता तू फक्त कर, ते कसं करायचं, काय लिहायचंय ते तू बघ, पण तो DM कर. मी म्हटलं अरे असं नाही होत की संबडी मी कोणातरी DM करणार आणि ते मला रिस्पॉन्ड करतील किंवा करू सुद्धा शकतील, पण ते आपण जेवढं सोपं समजतोय तेवढं नाही होणार. हा DM झाला आणि रात्रीचा तुम्ही मला त्याचा रिप्लाय आला होता, मी बघायला सुद्धा गेलो नव्हतो. ह्याचं कारण असं होतं की नाही होणारी होती काय, इट्स ऑल दॅट स्टॉप्स ओव्हर. आणि ते नेमकं सकाळी उठलं, आम्ही चहा प्यायला बसलो होतो, जस्ट स्क्रोल केला आणि तुमचा आवाज ऐकला. ते म्हटली की काही नाही, यू हॅव टू बी देअर, आय एम देअर विथ यू वगैरे एवढं म्हटल्यावरती मग जी गाडी पुढे सरकली, इट वॉज लाईक टिल टुडे आय एम नॉट स्टॉप्ड इट. फर्स्ट थिंग, त्याच्यामध्ये माझा जो भाऊ आहे तो लक्ष्मणासारखा माझ्या पूर्वीपासून ते आत्तापर्यंत ह्या बिझनेसमध्ये TTEला सुद्धा तो जॉईन होता. त्याला एन्फोर्स केलं, नाही तू सुद्धा जॉईन कर. तोही BNYमध्ये होता, BNY मेलनमध्ये एका मोठ्या हुद्द्यावरती होता, त्याची प्रोसेस, पण त्यांनी नुकतीच नोकरी सोडली होती. म्हटलं नोकरी विक्री छोड दे, चल आपण सगळ्यांनी तिघांनी मिळून करू. सो ह्या प्रवासात तिथनं जे सुरुवात झाली TTEला, पहिली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी TTEला आलो होतो, ॲक्च्युली तुमचं ॲज अ कन्सल्टंट मी जेव्हा बघत होतो, तर तुमच्या त्या 99च्या एका कोर्समध्ये आय कुड गेट द जिस्ट, म्हणजे काय करायचं आणि काय नाही त्याच्यावरती स्टडी करायचं होतं, ते स्टडी केलं. आणि म्हणजे तो DM करण्याचा एक मुद्दा असा होता की त्या दिवशी तुम्ही 99 रुपयाच्या वेळेस तुम्ही एक सांगितलं की नाही असं असं आहे, 16,000 रुपये वॉट एव्हर वी हॅव टू पे. आम्ही इथंच बसलो होतो, श्रीश सुद्धा होता. म्हटलं नाही रे, नाही जमणार, कारण की पुढेच एक 10 दिवसांनी परत एक इंजेक्शन आणि त्याचं त्या याच्यावर येऊया, बाकी पुढे जाऊयाच. सो जोशी सरांच्या बोलण्यात एक गोष्ट वारंवार येते की अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स घडला होता किंवा काही प्रॉब्लेम्स होते. सो जर तुम्ही ओपन असाल बोलण्याबद्दल सर, तर सांगाल रादर आय वुड लाईक टू लिसन इट फ्रॉम यू की काय एक्झॅक्ट जेव्हा तुम्ही DM केलात आणि श्रीशच्या बाबतीत तो प्रसंग, श्रीश म्हणजे त्यांचा मुलगा, काय होतं त्यावेळेस, तुमचे माइंडसेट काय होतं एक्झॅक्टली, व्हॉट वॉज युअर? Basically, I left my job in 2020-21, and after that, Shrishla started getting some minor issues like tap, his weight loss and all. So we just got to know something is wrong. So we did some minor test करून घेतलेत. So somehow within next 3 to 4 months आम्हाला कळलं की त्याला Hodgkin's lymphoma आहे, कॅन्सर म्हणून.
And फाईन. तर त्या ह्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा कळलं आणि ते ट्रीटमेंट जेव्हा सुरू होती, ऑलरेडी BMT सुद्धा झालं होतं, पण काही ट्रीटमेंट्स अजूनही बाकी होत्या. तर तुम्हाला म्हणजे बरं, दोघांनाही ही इच्छा होती की तुमच्या ह्याला अटेंड व्हायचं, ट्रेनिंग प्रोग्राम. पण मग 1+1 इट बिकम्स 32 आणि त्याचं एक ते शक्य नव्हतं. ॲक्च्युली इट वॉज नॉट पॉसिबल ॲट ऑल. पण पुढे सरकायचं, काहीतरी करायचं आणि त्याच्यासाठी एक म्हणजे एक पैशाचं फायनान्शियली चक्र फिरवायचंच होतं. ते फिरवणं गरजेचं होतं, पण कुठं तरी ती स्टार्ट पाहिजे होती. मग म्हटलं की नाही करूया. ही म्हटली करूया. दॅट वॉज द DM's केस अँड थँक्स टू यू दॅट यू वेव्ड ऑफ the amount. No, actually, I asked him to DM saying that we both are from same family. Instead of we paying for two, So दोघांनी येण्यापेक्षा एकाने one, पैसे we भरले will तर चालेल. let him ask him if we can pay only for one. So then he reverted back like तुम्ही दोघंही काहीच भरू नका. दॅट इज रिअली थिंग मी एक्सप्रेसच नाही करू शकत त्या ह्याच्यासाठी. आणि तेव्हापासनं आजपर्यंत म्हणजे भाऊ म्हणजे हा जो म्हणतो की लक्ष्मणासारखा माझ्या मागं आहे, तर तो आणि तेव्हाच आम्ही डिसाईड केलं की नाही 25 तारखेला 24-25 मेला होता, 24-25-26 होतं. आणि आम्ही बाहेर येताच म्हटलं होतं की नाही आपण कंपनी फॉर्म करायची, म्हणजे नो टू वर्ड्स ऑन दॅट. आणि आपण तिघही ह्याच्यामध्ये प्लंज इन व्हायचंय. आणि 2 जूनला बरोबर ना रे, 2 जूनला आम्ही ऑफिस घेतलं. आता ऑफिस पहिलं हिचं म्हणणं होतं की एवढाच खर्च करतोय परत ऑफिस कशाला. नाही म्हटलं ती डिसिप्लिन लागली पाहिजे. आणि एक कॉर्पोरेटमध्ये हे दोघंही कॉर्पोरेटमधले व्यक्ती आहेत, यांना म्हणजे घर आपण वर्क फ्रॉम होम करणं ठीक आहे, सगळं हे मान्य जरी असेल ती एक डिसिप्लिन लागली पाहिजे. आपलं एक कोणी आलं तरीही त्यांनाही चांगलं वाटलं पाहिजे. आपला तो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द प्लस पॉईंट्स इन द मार्केटिंग असं माझं म्हणणं आहे. सो ते म्हटलं की नाही ऑफिस घेऊया. मग जाऊन ऑफिस घेतलं. त्यावरती येऊ, पण मला तुमची त्यावेळेसची माइंडसेट समजून याचं कारण काय माहिती आहे का, असे अनेक लोक असतात की ज्यांच्या घरी काहीतरी मेडिकल इश्यूज असतात आणि ते तिकडे हारतात. आणि हारून पुढे जायचं की नाही, जाऊ शकतो की नाही याच्यावरती ना ते लोक पुढे जात नाहीत. आणि तुमच्यामध्ये ते दोघांमध्ये ते करेज होतं की घरामध्ये खूप मोठी गोष्ट आहे की मुलाला कॅन्सर आहे आणि त्या ट्रीटमेंट चालू आहेत. बाकी मेंटल प्रेशर मी समजतो, कारण माझा भाऊ कॅन्सरमध्ये गेला, माझ्या वडिलांनाही कॅन्सर झाला होता. त्यामुळे ते माइंडसेट किंवा ती मानसिकता मी खूप स्ट्रॉंगली जवळून समजतो की ते प्रेशर भयानक असतं. हो. आणि त्या प्रेशरमध्ये पण तुम्ही हा विचार करता की आपण काहीतरी नवीन व्हेंचर चालू करायचं. सो आज म्हणजे पुरुष म्हणून आपल्याला ते खूप होतं, आपण मॅनेज करतो, आपण घरातून बाहेर पडतो, आपण हे करतो. पण आई म्हणून तिने ते डिसिजन घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला स्पेसिफिकली विचारलं त्यावेळेस तुमचं माइंडसेट काय होतं की एकतर मुलगा माझा कॅन्सरशी झुंजतोय, पुढचं आता कॅन्सर म्हटलं की सगळ्यात पहिले भीतीच येते मनात की माहिती असतं सायकोलॉजिकल बॅक ऑफ द माइंड, आपण एंड बघतो सगळ्याचा. आणि त्याच्यातनं एक काहीतरी नवी सुरुवात करणं, ती एनर्जी कुठून मिळाली? See, all it comes from within. Like we had two options. Okay, त्याचं ट्रीटमेंट करायला either we sell our house and get the treatment done, or मी कष्ट करू दोघंही मिळून. कारण त्याचा तर महिन्यातनं 2 इंजेक्शनला जायचो, पण दिवसाला तो सकाळी जायचो, संध्याकाळी यायचा. सो ही वॉज असं नाही की ही इज बेड रिडन, ही कॅनॉट टेक केअर ऑफ हिमसेल्फ. अँड ही इज लाईक तुम्ही जे काही कराल इवन आय विल हेल्प यू ऑल इन दॅट वॉज हिज थिंग. सो इट माइट कम द थिंग वॉट आय एम स्ट्रॉंग, इट वॉज बिकॉज ऑफ हिम. तेच मला कंटिन्यू करायचं आहे की ॲक्च्युली हे सगळं जे काही बळ मिळालं ते त्याच्यामुळं मिळालं, माझ्या मुलीमुळे मिळालं, माझ्या आईमुळे मिळालं. ह्याचं कारण असं आहे की आम्ही 5ही जणं एकत्र सगळे डिसिजन घेतो आज पण. वायदर इट इज फायनान्शियल असेल किंवा घरचं असेल. आज आपलं हे भेटण्याचा जो काही प्रोग्राम आहे 5 जणं ती तिथे बसून हे सांगते की तू आई हे घाल, इथपासनं ते सगळ्यांचं आहे. त्याला जेव्हा कळलं 5 मिनिटात, तर पुढच्या 5 मिनिटात त्यांनी इथेच आज तुम्ही जिथं बसला तिथे बसून त्यांनी सांगितलं तर मला 5 मिनिटं कोणी डिस्टर्ब करायचं आहे, 5 मिनिटं यू शुड नॉट डिस्टर्ब मी. आई म्हणून ती खालती आली आणि ती म्हणते की असं म्हणजे सांगितलं ना 5 मिनिटं दे, लेट मी टेक माय दॅट 5 मिनिट्स, मी नंतर मी सांगतो तुम्हाला. आणि त्या 5 मिनिटाच्या नंतर जो आहे त्याच्यामधला चेंज होता. ठीक आहे ना, झालं ना,
आता तर काही करू शकत नाही. सो वी हॅव टू गो फॉर दॅट ट्रीटमेंट. हे जे त्याचं धाडस आहे आणि त्या धाडसामुळे तुम्ही आत्ता जो प्रश्न होता तो रिलेव्हंट काय, त्याच्याकडनं खूप काही शिकतो मी. आजही असेल, तो आजही त्याच्याप्रमाणे तो जिमला जातो, कॉलेजला जातो, खातो, काय खायचं काय नाही, ही टेक्स केअर ऑफ हिमसेल्फ. हे असल्यामुळे आम्हाला काहीतरी करता येतं. आणि तो त्या बिझनेसमध्ये, आज सुद्धा बिझनेसमध्ये जर मागच्या 2 महिन्यात त्याला सुट्टी होती, ही कुड हॅव एन्जॉयड लाईक एनिथिंग. तो ऑफिसला यायचा, सप्लायरला बघायचा, बायर्स कोण मिळतं काय बघतायत, कसं करायचं, काय डॉक्युमेंटेशन असेल तर त्याच्या काकाकडनं शिकायचं. सो हे सगळं तो करतो. बरं, तो करतो, त्याचप्रमाणे सगळे तसेच वागत असतो आम्ही. आणि ठीक आहे, झालं काय करता काय येतं याच्यामधनं. तिथंच थांबून राहिलो तर सगळं जग संपेल. म्हणजे माझंच नाही, आम्ही 5 जणांचं जग संपेल. सो ती थांबली तरीही तुमचं 5 जणांचं संपेल. तसेच प्रत्येक आमच्या घरी 5 जण जे आहोत ते त्याच लेवलला आहोत आम्ही, की त्यांच्याशिवाय पान नाही हलणार. ही नोकरी करत असताना माझ्या आईने दोन्ही मुलांना स्वतःची मुलं म्हणून, कारण की ती कॉल सेंटरमध्ये होती, सकाळ संध्याकाळ कुठेतरी जायची, ती दोन्ही मुलं बाळ होते तेव्हापासून तिने बघितलं. सो हे आम्हाला माहिती आहे की कोण काय 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 रिस्पॉन्सिबिलिटी घेतं. तो माइंडसेट जो तुम्ही म्हणता ना, तर त्याच्यामुळे आम्हाला कसं होतं की नाही आम्हाला हे करायचंय का, हो करायचंय. मग बळ कुठनं मिळणार, पैशाचं तर बळ नव्हतंच त्या टाइमला, आत्ताही नाही आहे, किंवा आत्ताही आम्ही त्या फेजमध्ये आहोत की ज्यातनं आम्ही परत वरती येण्याचा प्रयत्न करतोय. आणि बिझनेस म्हटल्यावरती तो काय 1 महिन्याचा खेळ नाही की आता आपण काहीतरी केलं आणि उद्यापासून पैसे सुरू होणार. हे होणार नाही, हे होत नाही. त्याच्यासाठी खूप कष्ट असतात आणि वेगळ्या वेगळ्या फील्डमधले वेगळे वेगळे कष्ट असतात. त्याचं माइंडसेट तुम्ही जे काय म्हणत होता त्याचं उत्तर हे आहे की तो आणि माझी कंप्लीट फॅमिली जी एकत्रित आहे आणि त्यांचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना माहिती आहे. त्यांनी काय, बरं आम्ही बिंदास असतो. म्हणजे हां, आता आम्ही दोघेही बाहेर चाललो तर आई शी विल टेक केअर, किंवा तो कॉलेजला यायचंय, आम्ही विचारायला जात नाही की तू कसं जाणार आहेस, काय करणार आहेस बाळा. तो त्याचा तो विचार करतो, तो करतो. पण हो, सगळ्यांना इन्फॉर्म सकाळीच असतं की कोण कोण काय करणार आहे. सो दिस हॅज कम फ्रॉम देअर बेसिकली. सो बेसिकली एक म्हटलं जातं ना की तुमची बिझनेस डेव्हलपमेंट तेव्हाच होते जेव्हा तुमची पर्सनल डेव्हलपमेंट और फॅमिली डेव्हलपमेंट प्रॉपर असेल. अगदी. तुमच्या ओव्हरऑल जो काय प्रवास आहे त्याचा एक बेसलाईन किंवा फाउंडेशन हे फॅमिली आहे. अगदी अगदी. रिअली अप्रिशिएट दिस. आणि मॅक्सिमम लोक ना इथेच हरतात खरं सांगायचं झालं तर, की एक तर परिवारातनं सपोर्ट नसतो, दुसरं समजा घरात मेडिकल इमर्जन्सी आहे तर मग इतकं त्याचा बाऊ करतात. बघा, असतात गोष्टी मोठ्या असतात, प्रत्येकाच्या हे मोठ्या आहेत, पण किती वेळ त्याच गोष्टीवरती धरून राहणं आणि स्वतःला थांबवून ठेवणं ह्याला पण एक लिमिट्स आहेत. काही माझ्या समोर असे अनेक लोक आहेत किंवा घरात एक छोटासा मेडिकल इन्सिडेंट झालाय, पण मग त्याच्यावरती ते लोक पुढच्या आयुष्यातले 10 वर्ष घालवतात. हो. आणि दॅट इज वेअर आय फील मला तुमच्याकडनं इन्स्पिरेशन मिळतं की आहे ते एक्सेप्ट करून त्याच्यावर सोल्युशन काय काढता येईल ते बघा. बरं, मी नुसतं सोल्युशन काढणारा नव्हतोच ना, शेवटी तो ट्रीटमेंट घेणार होता. त्यांनी त्याचं सोल्युशन कसं काढलं तर ते 5 मिनिटात ठरवलं की ठीक आहे, तुम्ही आज संध्याकाळी डॉक्टरनी बोलवलं, डॉक्टरने एक सांगितलं की त्याला नका आणू, मग आपण काहीतरी आपण डिस्कशन करणार, मग एक आजारच असल्यामुळे ही विल गो डाऊन. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही जा, नका जाऊ, मी जातोय. सो ही वॉज ऑन द सेंटर स्ट्रीट. आणि त्याला तोपर्यंत त्यांनी मग त्याच्यावरती काय काय असतं, मला खरंच माहित नव्हतं की किमोथेरपी म्हणजे काय असतं, खरं सांगतो. आणि त्याला माहिती होतं आणि त्यांनीच मला सांगितलं की काही नाही, असं असं असतं, हे ह्याच्यामध्ये हे होतं, ह्याला हे साईड इफेक्ट्स आहेत. ठीक आहे, हे त्यांनी केलं. जसं तुम्ही आता म्हटलं की त्यांनीच भाव नाही केला ना त्याचा. मग आम्ही काय त्याच्यामध्ये विल बी अशेम्ड इफ आय एम डुईंग दॅट. ट्रू. आणि त्यांनी ते शिकवलं, ते आम्ही शिकलो. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्ट जी बिझनेसमध्ये आमच्याकडे घडतीये, माझा असेल, राखीचा असेल, मालतेशचा असेल, आम्ही तिघही एकत्र त्याचप्रमाणे डिसिजन घेतो. तिथं सुद्धा फॅमिलीच आहे माझी, इथेही फॅमिलीच आहे. सो देर इज नथिंग आउट ऑफ द फॅमिली. म्हणजे आज तुमच्यासोबत बसताना आणि बोलताना मला कोणतरी वेगळ्यांशी बोलतोय किंवा आपण काहीतरी सांगतोय, पहिल्या दिवशीपासून हे सांगितलं गेलं आणि पहिल्या दिवशीपासून तेवढंच ओपनली सांगितलं गेलं. नॉट ओनली अबाउट दिस, पण माझ्या प्रवासाचा असेल, माझं आपल्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या करिअरमध्ये असेल, त्याच्यामध्ये सगळेच ते टप्पे गाठले गेले.
बरं प्रत्येकाने आम्ही आमचे आमचे रोल्स बघितलेत की मी काय बघायचं, हिनी काय बघायचं, त्यांनी काय बघायचं, ह्या तिघांनीही आम्ही डिसाईड केलेलं. असं काही नाही आहे की बरं माहितीच आहे म्हणजे हे तुम्ही करू शकता, हे तू करू शकतोस. तसंच घरी सुद्धा तसंच आहे, बाहेर सुद्धा तसंच आहे. आणि म्हणून तो जो स्पार्क होता, तो स्पार्क तो कंटिन्युअसली ठेवण्यासाठी मला ह्याची गरज होती. सो दॅट इज वॉट. त्याच्यावर पुढे जाण्यापेक्षा याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही आय थिंक 2024 मेला उद्यमीकडे ट्रेनिंग घेतलं. बरोबर. किती इन्व्हेस्टमेंट होती हातात व्यवसाय चालू करायला? खरं सांगू साधारण 1 लाख रुपये. लाख रुपये होते. लाख रुपये होते म्हणजे कसे तुम्हाला तेही सांगतो. माझ्या भावाने मॅक्सिमम ऑफ द अमाऊंट त्यांनी दिली. हिनी काढून ठेवलेले पैसे जे आता ह्याच वेळेस हे नाही आहे म्हणून हे काढून ठेवलेत, हे मी वापरते. म्हणजे ट्रीटमेंटसाठी, श्रीच्या ट्रीटमेंटसाठी जे ठेवले होते त्याच्यामधले काढून वी स्टार्टेड इट. सो 1 लाख रुपये, कारण काय माझं ह्याचं भाडंच 20,000 रुपये होतं. आणि मग नंतर सर्टिफिकेशन करायला म्हणजे डॉक्युमेंटेशन राईट फ्रॉम LLP स्थापन करून बाकीचे सगळे डॉक्युमेंटेशन करायला एक साधारण 25-30,000 रुपये. मग विचार केला की आता ठीक आहे, आता काय करायचं, राहिले तेवढेच, पुढच्या महिन्याचं भाडं येणार, पण मग त्याच्यावरनं आपण कसं जायचं. आणि वेळोवेळी मग पुढचा महिना म्हणायचं की नाही ठीक आहे तोच पण तरी जाऊ, तिथे पोचू तर खरं. 1 महिना जेव्हा संपायला येतो त्याचा आत्ता विचार केला तर तिथे कधीच पोचणार नाही. तिथे जाऊन देत, पोचून देत, मग तो जो प्रॉब्लेम आहे त्या टाइमला आपण मिटिगेट करूया. दिस इज द परफेक्ट माइंडसेट आय बिलीव्ह की मला मुंबईवरून पुण्याला जायचं आहे तर मी पुण्याला कसा पोचेन, कधी पोचेन हे विचार करण्यापेक्षा निघू तर पनवेलला तर पोचू, पहिले तिकडनं लोणावळ्याला पोचू, तिकडनं मग तळेगावला पोचू, हा विचार असणं इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. सो ही जी जर्नी तुम्ही चालू केलीत एक्सपोर्ट इम्पोर्टची, कसं एंटर केलं म्हणजे ती प्रोसेस काय होती की तुम्ही डॉक्युमेंटेशन, रजिस्ट्रेशन हे तर ठीक आहे ते होण्याचं करतच होते, पण एक मेन होतं की इम्पॉर्टंट प्रायोरिटीज जाऊन कोणाला भेटायचं. 2-3 प्रायोरिटीज होत्या. एक तर म्हणजे हा मार्केट कसं आपण कॅप्चर करू शकू, हा उलट्या माइंडसेटनी थोडंसं बघणं गरजेचं होतं. मग म्हटलं की एक काम करूया, आपण एक्सपोर्ट सुरू करतोय आणि पहिलं प्रोडक्ट जे खूप जिव्हाळ्याचं होतं आणि आहे, जे पुढे आम्ही कंटिन्यू करू, ते म्हणजे बिस्किट्स, न्यूट्री बिस्किट्स. बरोबर. मग त्याच्या मागे लागलो आम्ही तिघं. आणि माझ्या भावाच्या एका मित्रांचं एक बेकरी आहे. म्हटलं की त्यांना सांगू की तुमचा सगळा सेटअप आम्ही करून देतो, कन्सल्टन्सी आम्ही तुमच्याकडनं घेतो, आणि फक्त आम्हाला तुम्ही एक मदत करायची की आम्ही जे रेसिपी सांगू त्याप्रमाणे आम्हाला कुकीज बनवून द्या. या प्रवासाचं पुढे ऐकण्यापूर्वी मी त्यांना इन्व्हाइट करू इच्छितो, प्लीज. कारण त्यांच्यामुळे इट इज अ मेजर पार्ट जर्नी. ओके. सो या जर्नीमध्ये तुमचे बंधू तुमच्याबरोबर उभे राहिले. अगदी, म्हणजे त्याच्यामुळे आधीपासून तो माझ्या मागे आहे. म्हणजे तो नोकरी करत असताना ह्याचं ट्रीटमेंट जी काही आम्हाला करायची होती, इथे बसून एकदा असंच एक छोटासा प्रसंग सांगतो जो आम्हाला खूप जवळचा आहे. तो इथं बसून करत होता आणि आम्हाला ट्रीटमेंटसाठी पैसे पाहिजे होते. तर ही म्हटली की अरे त्याचं किमोचा खर्च एवढा येतो, आणि हा काहीतरी तिथं बसला होता. तो म्हटलं तर काळजी करू नकोस असं मला सांगून गेला होता, बसला होता इथे. म्हटलं काही काळजी नाही आहे, कुबेर आहे म्हटलं. तेव्हा तो नोकरी करायचा. तो आज तिघही एकाच बोटमध्ये आहोत, तिघांनाही आमचे हे आहेत, पण ते इतकं आहे की तो आज करायचं का, बरं ठीक आहे मी हे करतो, ते काय करायचं कसं करायचं तो बघतो. मग हे दोघंही डिसाईड करतात आणि मी फक्त असतो ओके. कारण काय एवढ्या वर्ष मी जो काही केलाय तो आता ते अनुभवतात आणि ते करतात. सो त्या ह्याच्यामध्ये मला खूप काही सपोर्ट. आता मी कुकीजचं जे बोलत होतो, मग त्याच्यामध्ये त्यांचा एक असं होतं की त्यांना कन्सल्टन्सी द्यायची, त्यांच्याकडनं एक पैसे घ्यायचे, आपले कुकीजसाठी आपण त्यांच्याकडनं विकतच घ्यायचं. म्हणजे ते काही नाही की आम्ही म्हणतोय आणि तिथे हे होतंय असं काहीच नव्हतं. तर त्या ह्याच्यामध्ये आम्हाला वाटलं की आता ते कुकीज तर तयार करायचे. मग रेसिपी होल्डर ही होती, शोध कर बरं. कारण की माझ्या मुलाच्या ट्रीटमेंटच्या वेळेस ना बाहेरचं काही खायचं नाही, सगळं न्यूट्रिशन द्यायचं, खूप हायजिनिक
असलं पाहिजे, हे वाचून की मग हे चांगले न्यूट्रिएंट्स असे असले पाहिजे. शी डिड हर ओन न्यूट्रिशनचा तिने सर्टिफिकेशन कोर्स मुलाच्या ट्रीटमेंटसाठी. हो मुलाच्या ट्रीटमेंटच्या वेळेस एक्झॅक्ट. की पोळी, मग बाहेर ब्रेड त्याला आवडतो, बाहेरचं खायचं नाही, ब्रेड नाही खायचा, मग घरी कसं ब्रेड बनवायचं, इथपासनं तिने तयारी केली होती. आणि दॅट हेल्प ॲक्च्युली. म्हणून माझं एक म्हणणं असतं की आज आपण शिकलोय ते उद्याच कामी येत असं नसतं, ते 20 वर्षांनी सुद्धा येऊ शकतं. बरोबर. तिने जे काही केलं होतं ते कुकीजमध्ये तिने टाकलं. मग म्हटलं की आता कुकीज झाले, विकायचे कोणाला? ठीक आहे, बाहेर विकायचे, खूप सुंदर आहेत, आय हॅव गिव्हन इट टू युअर प्लीज. तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही एक विचार केला की आपल्याला तुम्हीच म्हटलं होता की नाही RCMCला व्हिजिट करा. मग म्हटलं पहिलं कुकीज घेऊन कोणाकडे व्हिजिट करायचं, तर देन अपेडा वॉज माय गोल. आम्ही दोघंही गेलो, तिथं भेटून आलो. सो RCMC ज्यांना माहिती नाही, RCMC म्हणजे रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट. त्याला EPC पण म्हटलं जातं, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. जे लोक एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये येतात, ज्या प्रोडक्ट तुम्ही ठरवता त्या प्रत्येक प्रोडक्टची आपापली अथॉरिटी असते. त्या अथॉरिटीला RCMC किंवा EPC म्हटलं जातं. तुमचं तिकडे रजिस्ट्रेशन असणं इम्पॉर्टंट आहे आणि तिकडे रिलेशन असणं इम्पॉर्टंट. रिलेशन काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला पुढे कळेल. तर तिथं जाऊन आम्ही भेटलो आणि त्यांनी सांगितलं की नाही आता हे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही मला GST द्या. आम्ही फॉर्म तर केली, GST दिलं होतं, 2दा रिजेक्ट झालं. म्हणजे पुढे 6 महिने लागले आम्हाला ते द्यायला. मग काय हातावरती हात लावून बसायचं का, हा मोठा प्रश्न होता. म्हटलं नाही. मग आम्ही कुकीज बनवून घेतल्या आणि ॲज अ टेस्ट म्हणून सुद्धा आपण घरी आपलं बाळ कधी पण छान वाटतं, ते सगळ्यांना वाटायचं. आणि दॅट टू असा डबा घेऊन गेलो आणि एक खाऊन बघा, हे नाही करायचं. लोकांना त्याचं महत्त्व कळलं पाहिजे की समथिंग गिफ्ट म्हणून माझ्याकडे आलंय. ही रविवार पेठमध्ये जाऊन छोटे बॉक्सेस घेतले, त्याचं रॅपिंग घेऊन आले, ते घरी बसून त्याची बायको, ही आई, त्याची आई सगळे बसून ते रॅप करून ते नीट छान पॅक केलं सो दॅट इट इज प्रेझेंटेबल. हे मला माझ्या कॉर्पोरेटच्या बिझनेसचा जो अनुभव होता तो मी तिथे लावला. आणि RCMC मध्ये नंतर गव्हर्नमेंट ऑफिशियल्सला, IAS क्रेडिटच्या लोकांना, जे माझे जवळचे होते पण ते बिझनेस माइंडेड असले पाहिजेत. मी म्हणजे माझ्या काकूला दिलं, माझ्या मामाला दिलं, नाही, ते करायला वेळ होता, आम्हाला करू शकलो असतो, पण तिथनं आम्हाला आउटपुट काही मिळालं नसतं. मग ते जाऊन नुसतं RCMCच्या एका अधिकाऱ्याला नाही दिले, जो बाहेर तो गेटवरती असतो ना त्यालाही आम्ही दिलं. आजही मी तुम्हाला ते सांगतो की तिथे आम्ही जेव्हा जातो तेव्हा तो गेटकीपरही मला ओळखतो, या साहेब म्हणतो. सी दिस रिलेशन स्टार्टेड फ्रॉम दॅट इन्स्टंट. त्याला एक 4 आपण गेलो, मग तिथे बसलो की नाही तुमचं RCMCचं रजिस्ट्रेशन नाही झालं, तुम्हाला काय लीड देणार. म्हटलं सर लीड तर मिळतीलच, सांगा. स्टार्ट केलंय. मग हे केल्यावरती त्यांनी पहिली एक लीड दिली जी मस्टर्ड ऑइलची होती, एका ह्याला पाहिजे होती. म्हटलं ठीक आहे करू. हे मस्टर्ड ऑइलला मग काय ह्या दोघांनी जंग पछाडला. तोपर्यंत मस्टर्ड ऑइल एक्सपोर्ट करणं किंवा त्याच्यात काम करणं तुमच्या काही डोक्यात पण नव्हतं. माझं फक्त डोकं होतं, आमचं म्हणणं होतं की आम्ही कुकीज करू आणि त्याची शेती आणि हे असल्यामुळे तो म्हटला की मी मिलेट्स आपण करू, हे डोक्यात होतं. जसं तुम्ही सांगता खरं म्हणजे वी शुड हॅव लिसन ऑर नॉट, आय डोंट नो. तुम्ही जेव्हा म्हणता की नाही तुमचे 2 प्रॉडक्ट्स तुम्ही काढून घ्या, तुम्ही हे सप्लायर बनवून घ्यायचे, तुमचे प्रॉडक्ट्स म्हणून काय ते निवडा. मला म्हणजे फ्रॉम द मार्केटिंग अँगल असं एक होतं की मी काही विकू शकतो ना, मग वाय आय शुड गेट रिस्ट्रिक्टेड टू 1 or 2 प्रोडक्ट्स. कारण मला माहित नाही. आणि बरं आपण काय त्याच्यामध्ये धरंदूर आहोत की माझी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, मला A to Z सगळं माहिती आहे, असं कुठलंच प्रोडक्ट नाही, घरात हातातच नाही कुठलं प्रोडक्ट. आणि ते प्रोडक्ट जे नाहीये ते आपलंसं करून मग त्याच्यावरती रिसर्च करणार आणि ते विकणार कितीला, काय मास प्रोडक्ट आहे नाहीये, हे स्टडी फिजिबिलिटी करायला मला आठवडाभर जायचं. तर तिथे जाऊन आल्यावरती सुद्धा मग म्हणायचं की आता काय करायचं. मग काय नाही, एकदा बसून कॅनवा शिकलो, माझे स्वतःचे ब्रोशर्स बनवले. एक होतं की पैसे बाहेर द्यायचे नाही. इफ आय एम डुईंग समथिंग ओव्हर हिअर, प्रेझेंटेशन बनवायचं आहे मीच करायचं. रजिस्ट्रेशन, RCMC रजिस्ट्रेशनसाठी खूप जंग पछाडतात. FSSI काढायला
तो एक किस्सा येईल मध्ये, तेव्हा सांगतो मी तुम्हाला की हा कुकी. मग मस्टर्ड ऑइलचं जे सुरुवात झाली, मग आम्ही एक्सपोर्ट करता येत नव्हतं कारण की आमच्याकडे IEC कोड जरी असलं तरी RCMCचं पेडाचं नव्हतं आणि नॉट इवन GST नव्हतं. मग त्यांनीच मला एक सांगितलं की तुम्ही जाऊन तिथे ह्यांना भेटा, ते US ला पाठवत आहेत. म्हटलं बरं किती घेतील, नाही तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोला. मग दर आठवड्याला कार काढायची, एकदा अपेडा, तिथनं पुढे त्यांचं ठाण्याला ठाण्याला का वाशीला, तिथे त्यांचं गोडाऊन होतं, तिथे जायचं बसायचं. हां सर कितना लोगे, क्या लोगे, बॉटल कसं पाहिजे, काय पाहिजे. मग हिनी एक सप्लायर होते. सप्लायर नाही, ही वॉज गोइंग टू टेक माय प्रोडक्ट अँड गो टू US. आय डिड डू अ डायरेक्ट बिकॉज माझ्याकडे GST नव्हतं, त्यामुळे तुम्हाला कोणतरी माणूस हवा होता. मला रूटच फाइंड आउट करायचा होता. ही वॉज डुईंग हिज एक्सपोर्ट्स. म्हटलं ठीक आहे, मला काय फरक पडत नाही, मी एक्सपोर्ट केलं काय, पैसे आल्याशी कारण, आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आले पाहिजे. इट वॉज अ कॉम्प्रोमाइज टू अ लिटल बिट, बट देन मला अजूनही US माहितीच नाहीये. बरं तिथनं US वरनं एक मला कॉल आला होता, एक मॅडम होत्या मीनवाईल. तर कॉल आला होता माझ्याकडे, त्यांनी मला सांगितलं की आम्ही कंटेनर तुमच्याबरोबर काम करायला तयार आहे, कारण का एक इथला माणूस त्यांनी दगा दिला होता त्यांना. शी इज अ US लेडी. US लेडी म्हणजे इंडियनच आहे, महाराष्ट्रीयनच आहे, पण शी इज सेटल्ड ओव्हर देअर अँड अराउंड 50-55. तिने पहिली आम्हाला ऑर्डर दिली होती ती 34 लाखाची दिली. ओके. त्याच्यामध्ये काय काय होतं तुम्हाला तेही सांगतो. चितळ्यांच्या भाकरवडी, आठवड्यांचे हे काही फरसाणाचे प्रकार, असा एक कम्प्लीट कंटेनरचा तो ऑर्डर होता. पण इथेच बसून आम्ही तिच्याशी बोललो की 34 लाख रुपये ठीक आहे, म्हणजे ती काय म्हटली की तू इथे दे आणि त्याच्यावरती 15 ते 18% तुम्ही घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. पैसे तर नव्हतेच, LC साठी विचारलं ते होणार नव्हतं, मग तिने काही देणार नव्हती, ॲडव्हान्समध्ये काहीतरी पाहिजे तेही होत नव्हतं. हे कळलं की नाही असं काही नाही आहे की हेच केलं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे. म्हणजे भाकरवाडी, लक्ष्मीनारायण, मी ह्या सगळ्यांना म्हणजे चितळ्यां रामसाहेब होते तेव्हापासून मी चितळ्यांना ओळखायचो. सो आय हॅड दॅट कनेक्ट टू गेट इट, बट नोबडी वॉज रेडी टू गिव्ह मी अ क्रेडिट. एक पैसा क्रेडिट कोणी द्यायला, त्यांनी ती म्हणते की मी तो 34 लाख रुपये देते. ते तुमच्या एका मेथडनी आम्ही एम्बॅसीला टाकलं की वेदर शी इज देअर, नॉट देअर, कोण आहे, काय आहे, कितीचा धंदा केलाय. अँड प्रॉम्प्टली US मधनं 3 दिवसात आम्हाला रिपोर्ट मिळाला, पण पैसेच नव्हते. सो वी हॅड टू लिव्ह. दॅट वॉज विदिन 1 मंथ. ट्रेनिंग झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये ती ऑर्डर आली होती. पहिल्या महिन्याला ऑर्डर आली होती. 34 लाख रुपये नव्हते, म्हणून मग म्हटलं की जाऊन दे, सोडून दिलं. आणि मग मस्टर्ड ऑइलचं मग म्हटलं की हे सोडायचं नाही, परत US ला जाणार होतं, पण हे सोडायचं नाही. आता प्रॉब्लेम होता तो GSTचा होता. म्हटलं ठीक आहे, GST नाही तर काय फरक पडतो, 10-12% काढायचे का, त्या काढूया. मग जयपूरला गेलो. तिने शी हॅड आजही तो चांगला कनेक्ट अजून. जयपूरला जाऊन त्याचे ऑइल मिल पूर्ण बघून, कसं पॅकिंग करतो, काय करतो, तिथे 2 दिवस मी आणि तो दोघंही थांबून पूर्ण फॅक्टरी बघून त्याच्याशी बोलून तिथनं म्हटलं की तू असं असं द्यायचं. येताना ती ऑर्डर त्यांनी मला कन्फर्म केली. म्हटलं 100% ॲडव्हान्स. ते म्हटले ओके. बिफोर दॅट मस्टर्ड ऑइल हे आम्ही महाराष्ट्रीयन्स आपण खातच नाही आपण. सो बट व्हॉट इट इज, पंजन्सी एवढं पाहिजे, हे पाहिजे, त्याचं टेस्ट असलं पाहिजे. दिस टेस्ट त्याने मला सांगितलं हे वाला आम्हाला टेस्ट पाहिजे. एक ब्रँड सांगितलं. सो वी गॉट 10 brands एव्हरी डे मॉर्निंग मस्टर्ड ऑइल मध्ये कुकिंग. अँड टेक दॅट इन डब्बा, टेक इट इन द इव्हनिंग. त्याचा टेस्ट चेंज नाही व्हायला पाहिजे, त्याचा स्मेल असा आला पाहिजे, त्याचं पंजन्सी असलं पाहिजे. अराउंड 1 month वी डिड दिस इन द हाऊस. रोज ज्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काम करायचं ते प्रोडक्ट तुम्ही घरी घेऊन आला, त्याचं वापरलं. सो आणि व्हेरियंट्स मध्ये म्हणजे त्याचं ऍक्च्युली छान टेस्ट जी येते मस्टर्ड ऑइलची इज विथ आयदर विथ बेंगन, म्हणजे वांग्याबरोबर, नाहीतर बटाट्याबरोबर. तर ही 4 गॅसवरती ओके, सगळ्यामध्ये तेच बटाटे, पण सगळ्यांमध्ये एकच वेगळ्या ब्रँडचे मस्टर्ड ऑइलचे ब्रँड वेगळे होते. ओके. आणि मग ते टेस्ट करायचं. कुकीजला तर आम्ही तसाच करून तो कुकी फायनलाइज केला होता. हे सुद्धा आम्ही असंच फायनलाइज केलं. बरं, जो एक्सपोर्ट करणार होता त्याला जाऊन म्हणजे लिटरली सांगतो, मी आणि ह्यांनी 4-4 डबे सकाळी 5 वाजता डबे तयार करून जाऊन त्याला दिले. आता सांग की तुझं कुठलं, तू सांगत होता ते कुठलं आणि आम्ही आता घेतलेलं कुठलं ते सांग. एवढ्यापर्यंत काम करावं लागतं सर. म्हणजे ह्या डेप्थ पर्यंत आपण गेलो. धंदा जगणं काय असतं हे त्याचं खरं उदाहरण आहे. हो, हे करणं खूप आवश्यक आहे.
ते झालं म्हणून मग आम्हाला कळलं. मग रेट्स, मग परत सगळं सुरू, मग तेही तोडलं. मग आपेडाच्या सरांनी आम्हाला मदत केली त्याच्यावर बोलताना करताना, की हे असं सांगा, ते तसं सांगा. गाईड केलं तुम्हाला? गाईड केलं, व्यवस्थित गाईड केलं. मग ते पुढे आम्ही घेऊन गेलो आणि डिलिव्हरी दिली. दिवाळी झाली आणि आम्हाला ऑर्डर मिळाली. सो ती पहिली ऑर्डर किती? 12 लाख. 12 लाखाची ऑर्डर. 12 लाखाची ऑर्डर. टेक्निकली पहिली ऑर्डर तुमची 34 लाखाची होती, जी पैसे नसल्यामुळे होऊ नाही शकली. त्यानंतर मग पहिली ऑर्डर 12 लाखाची झाली आणि ऑलरेडी कन्सल्टन्सी चालू होत्या. ओके. पण मीनवाईल 12 लाखाची जेव्हा ऑर्डर होत होती तेव्हा आम्हाला असं वाटायला लागलं की आता परत रिपीट ऑर्डर कधी मिळणार, कसं होणार. सो त्यावेळेस ते पहिल्या ऑर्डर, जी पहिली ऑर्डर आहे त्याबाबतीत पेमेंट टर्म काय होते? 100% ॲडव्हान्स. ओके. आणि तो बायर कसा मिळाला होता? बायरचे सांगितलं ना की थ्रू कनेक्ट अगेन, कारण काय मी आपेडाच्या लोकांवरती होतो, म्हटलं की सांगा कोण एक्सपोर्ट करणार, करायचं आहे ना, तुम्ही मला सांगितलं ना ही रिक्वायरमेंट आहे, पण हे करणार कोण आहे, कारण काय मी करू शकत नाही आहे. मला अनिता म्हणजे युएसच्या वाईनी सांगितलं होतं की तुम्ही पहिलं कन्साइनमेंट पाठवा, मग मी तुम्हाला एफडीएचं लायसन्स काढून देते. तिने ऑलरेडी सगळे तिचे डिटेल्स दिले होते, बिकॉज वी हॅव टू गिव्ह अ रेफरन्स. तिथे माझं नाव घेऊन रेफरन्स घेऊन तुम्ही करून टाका. पण ह्याच्या बाबतीत मला तसं करता आलं नसतं ना, आणि माझ्याकडे मूळचा जीएसटी नव्हतं. सो सगळंच थांबत होतं, माझ्या आपेडाचं रजिस्ट्रेशनच थांबलं होतं. आम्ही म्हटलं की जीएसटी आले की तुमचं रजिस्ट्रेशन. बेसिकली नेटवर्किंगमुळे तुम्हाला तो बायर पण मिळाला, सप्लायर पण मिळाला. सप्लायर ह्यांनी जास्ती करून काढला. म्हणजे आम्ही मार्केट यार्ड पासून जाऊन जे घेऊन यायचो त्याच्यावरती मॅन्युफॅक्चर कोण आहे, कोणी करतोय, काय करतोय, हे सगळं बघून घ्यायचं. सो इथे म्हणजे तुम्ही तिघांनी काम आपापली डिवाइड करून घेतलेली आहेत. ओके. सो आता मला तुम्हाला स्पेसिफिकली प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्हाला दीपक जोशी सरांनी सांगितलं की आपल्याला एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस करायचा आहे, काय थॉट होता पहिला? व्हॉट वॉज द फर्स्ट थॉट? So basically what happened, when my daughter had come here in April, we contacted you in May. तर ते एप्रिलमध्ये असं झालं की एवढं सगळं प्रॉब्लेम्स आहेत आणि ती तिकडे राहते. तो आम्ही मोस्ट प्रॉब्लेम तिला तेवढं सांगत नाही की काय होत असतं इकडे, काय असं सगळं. तर ती इथे 1 महिन्यासाठी आली होती. ही वॉज व्हेरी मच त्याचं मेड ट्रीटमेंटमध्ये. सो त्याला मध्ये थोडासा त्रास झाला, हे झाला. तो इमिडिएटली नेक्स्ट डे ती फ्लाईट घेऊन इथे आली त्याला भेटायला. सो 1 महिना ती इथेच होती. मग तिला कळलं हे सगळं काय फायनान्शियल इश्यूज आहेत, काय आहे. अँड देन तेव्हा आमचं चाललं होतं की काय करायचं, मग खरंच घर विकायचं का, अदरवाईज इट्स नॉट, पुढे जाऊ शकत नाही. सो देन ती इथनं जाताना शी वॉज इन दॅट माइंड की नेक्स्ट टाइम मी इथे येईन तर हे घर असेल की नाही. सो समवॉट वेन शी वेंट, एवढं डोक्यात होतं आम्हा दोघांना की नो, काहीतरी करावंच लागणार आहे. वी कॅन नॉट जस्ट लिव्ह एव्हरीथिंग वॉट वी हॅव डन ऑल दीज इयर्स. मग ती तिकडे गेली, तिने तिकडे हॉटेलमध्ये जॉईन केला. शी वॉज रिसेप्शनिस्ट म्हणून जॉईन केला. असे व्हॉट इज दॅट कॉल्ड, सर्विंग जे करतात, रनर म्हणून तिने तिथे काम केला. तो शी यूज टू सेंड मनी टू अस मेनी टाइम्स, 2 to 3 times तिने पाठवलं की काय त्याला होतंय का मदत, मम्मा मी इथे काम करते, यू डोंट वरी, मी आहे मोठी, मी करते काय ना काहीतरी इथे. तो शी यूज टू सेट. सो लाईक जी बाळ आहे माझं ते मला असं हे करतंय. सो वी बोथ हॅव टू डू, वी कॅन नॉट सेट. देन अँड आय डोंट नो हाऊ, मी जेव्हा बघतीये मला पण येते इम्पोर्ट एक्सपोर्टचं, आय एम गोईंग थ्रू समथिंग, वेगळीकडे बसून, तो वेगळीकडे बसून इम्पोर्ट एक्सपोर्ट बघतोय. माझ्याकडे एक आलं, मी रजिस्टर केलं फॉर सम निहार और समथिंग सॅटर्डे इव्हनिंगला, ही रजिस्टर्ड फॉर यू. अँड माझं आज सकाळी आणि नेक्स्ट डे सॅटर्डे इव्हनिंग 5 o'clock अँड संडे मॉर्निंग 10 o'clockला माझं होतं. हिज इज संडे मॉर्निंग 10 o'clock. तुमचं असतं 11 वाजता होतं तुमचं. सो आय दोघांनी आदल्या दिवशी पण बसलो आणि नेक्स्ट डे सकाळी पण बसलो 10 वाजता. 11 वाजता तुमचं सुरू झाला. आता दोघांचं मला कोणाचं बघायचं आहे, आम्ही लाईक छान आहे, मी कालपासून बघते, मला आवडतंय, वी विल गो फॉर दिस, वी विल गो फॉर दिस. 10 o'clock 11 ते बघितला. तर आम्हाला कळलं की नाही, आय हॅव गॉट थ्रू दिस नाव. अँड देन वी स्टार्टेड तुमचं बघायला सुरू केलं. मी टीव्हीवरतीच लावला होता, मग बंद केलं ते. अँड देन वी फुल तुमचं 4 वाजतापर्यंत चाललं ते. देन वी कम्प्लिटली टिल 4 o'clock वी डिड दिस. अँड देन ते आम्ही पण जेवलो नाही, इथेच बसलो होतो 4 वाजतापर्यंत. अँड देन मग ते आलं की नाही करायचं, वी विल डू दिस. बेसिकली तुम्ही जसं म्हणता ना की मॅनिफेस्ट करावं लागतं आणि बॉन्डिंग असावं लागतं तर ते तिथपर्यंत पोहोचतं. तर त्याच रीतीने आम्ही दोघंही वेगळ्या रीतीने वी वेअर सर्चिंग समथिंग, पण कॉमन पॉइंट वॉज दोघंही एकच सब्जेक्ट बघत होतो आणि दोघांनाही माहित नव्हतं.
हे खूप अजब आहे. पण मग तेच म्हणतो ना की मला तुमच्याशी जोडायचं होतं, तुम्हाला यू हॅड टू कम ओव्हर हिअर टुडे, सो दॅट वॉज बीन डेस्टिन्ड. त्याचं कारण मी जे नेहमी म्हणतो की तुमचा का जर स्ट्रॉंग असेल ना तर तुमच्यासाठी तुमचा मुलगा होता. आणि त्याच्यामुळे आय थिंक ते वरचा मग त्या हिशोबाने देत जातो तुम्हाला, ती तो मार्ग दाखवत जातो. एक्झॅक्टली. सो तुमचा काय थॉट होता ज्यावेळेस, ठीक आहे नवरा बायको म्हणून मुलासाठी काहीतरी करायचा विचार करणं इज गुड, ओके, पण तुम्ही सेटल जॉबमध्ये होतात, तुमचा चांगला पगार होता आणि तो सोडून त्या पगारावर लात मारून, नोकरीवरती लात मारून व्यवसायामध्ये येणं जो आत्ता सुरुवात होतं, याला जर तुम्ही सुरुवात करणार होतात, काय मानसिकता होती त्यावेळेस तुम्ही? ओके, त्याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत. एक तर त्यांचं 2 मुलं असं पण लोक म्हणतात, मी म्हणतो मी पहिलं मुलगा आहे तुझा, कारण की लग्न व्हायचं आधीपासून मी त्याच्याबरोबर आहे, असं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आपलं बॉन्डिंगच वेगळं आहे. आपण ती मला शिवाय घालते, मला बोलते, मला ओरडते, सगळं करते, पण आपलं तिघांचं थॉट एक असतं की आपण जे भांडतो, जे डिस्कस करतो तो त्या विषयापुरता असतं, नॉट पर्सनली आपण एकत्रच आहोत परत, असं एक माइंडसेट. दुसरं, नोकरी सोडल्यानंतर प्रोसेसेस, नोकरी, हा बॉस सांगितले करून टाकलं, हा त्याने नाही झालं, हे नोकरीचं जीवनात घडत असतात. किती वर्ष नोकरी केली तुम्ही? मी 22 वर्ष नोकरी केली. आणि त्याच्यानंतर मला वाटलं की स्वतःला शोधायचं म्हणून हे उद्योग सुरू केलं माझ्या डोक्यात. एक तुमचा डिसिजन जेव्हा 99चा कोर्स घेतला होता त्या दिवशी मी इथं नव्हतो, मी गावाला गेलो होतो, काही कार्यक्रम होती, मला जायचंच होतं, मी आणि माझी फॅमिली गेले होते. त्यांना माहीत नाही 99चा कोर्स काय बघितलं आहे नाही. मी गावावरनं आलो 2 दिवसात, अरे मी ह्या दिवशी येतो म्हणून सांगितलं, त्या दिवशी सकाळी आला की फोन केला, अरे आले मी, बरं भेटायचं आहे. म्हटलं किती वाजता? संध्याकाळी भेट. म्हटलं भेटू. सगळं आवरलं घरी आणि आलो. तुमचा व्हिडिओ दाखवला, ऐकलं, पहिले इंट्रोडक्शन इंस्टाग्रामवर बघितलं, हां छान आहे, मस्त आहे, करायचं आहे आपल्याला. बरं मग करायचं म्हणजे काय करायचं एवढंच विचारलं त्याला. नाही रे असं असं आहे, वहिनी आणि ते आम्ही DM केलेले, अजूनही उत्तर आले त्यांची अशी, पण तुला एवढं 16,000 भरावं लागते, पण 3 दिवसाचा कार्यक्रम आहे इथं पुण्यात आहे, आपण येऊन जाऊन करू शकता. म्हटलं मुद्दा काय सांग, काय करायचं, आपण काय करायचं, तू काय ठरवलंस एवढं सांग. तर म्हटलं आम्ही करतो, म्हणजे तिघांनी करायचं. मग डन, मग चल. मग म्हटलं पैसे भरायचं का? म्हटलं हे मोबाईल घे, पैसे भरून टाक. त्यांचं माझे मोबाईल त्याच्यासमोर ठेवला, त्यांनी भरला, सुरू झालं. माझा बेसिक मुद्दा एकच असतो, मी ऑपरेशन्स काय आहे मला सगळं बॅकहँडमध्ये खूप कळत असतं, मी फ्रंट एंडमध्ये बोलत नाही. तो म्हणतो की तू आहेस ना, तू बोलतोस ना, तू करतोस ना, काळजी घेतोस ना. मग विषय म्हणजे आपण आजही बिझनेस ट्रिपला गेला, मी सकाळी उठतो, आरामशीर गाडी घेऊन येतो, पण त्याचं मागच्या दिवशीपासून तयारी असते, किती वाजता निघायचं, कुठे जायचं, काय खायचं, काय नाही खायचं, कुठल्या लोकेशनला थांबायचे, इज ॲब्सोल्युटली एंटायर डिसिजन मेकिंग असतं. मग त्याचं माझं नाकूपचं काय उपयोग आहे? एक. दुसरा, माझे मोठं भाऊ आहेत नाही, सांगता की नाही, सांगितलं म्हणजे चालायचं, मला एवढंच माहिती आहे, त्याप्रमाणे धंदा. एक. दुसरं, मला स्वतःचं ओळखायचं म्हणजे कसं की हरवलं असतो आपण नोकरी करताना, ते काय सांगतात ते करा, हे काय सांगतात ते करा, असं होतं. असं नाही, आपण उभे राहायचं, काय करायचं काय करा. तुमचं 3 दिवसाचा कोर्स झाल्यानंतर बाहेर आलं ना की आम्ही आता पाणी पित होती, आम्ही बाहेरला, काय वाटतं तुला, पहिला प्रश्न. तिसऱ्या दिवशी संपल्यानंतर विचारलं, बाहेर आला, भाऊ ऐक, दादा ऐक, हे कोणी करू दे नाही करू दे, ह्या धंद्यावर कोण उभे करून करतील, सोना होतील, थांबून करावं लागतं ह्याला, दुसरा पर्याय नाही. आज उत्तर मिळेल का? माझ्याकडे माहिती असेल तर आम्ही करायचं आहे आणि होईल धंदा, 100% होईल. आणि कसं काय घडत नाही बघू आपण. मी ह्याच उत्तर सांगितलं होतं. आजही मी तेच म्हणतो, आपल्याकडे ऑर्डर येतात, लीड्स असतात, सगळं असतं, पण मी आजही त्याला हेच म्हणतो, अरे कोणी करो न करो, ह्याच्या धंद्यावर उभे करून केलं तर होणार म्हणजे होणार, नक्की होणार. फक्त करण्याची पद्धत, बोलण्याची शिकायचं असतं. आता ती काही गोष्टी मला शिकवते, मी तिला काहीतरी गोष्टी सांगतो, बाहेर जाऊन आल्यानंतर तो मला काहीतरी गोष्टी शिकवत असतो, मग मी माझ्याकडनं काय डोकं असतं ते मी त्याला सांगतो. सो दिस अ मिक्सचर वेन एव्हर यू डू समथिंग, दॅट वॉट यू विल टीमवर्क. म्हणजे भावावरती विश्वास आणि तुमचा का स्ट्रॉंग, ह्याच्यामुळे ते चालू झालं. सोयी झाली पहिली ऑर्डर, पण मे मध्ये तुम्ही ट्रेनिंग घेतलं, दिवाळीमध्ये ऑलमोस्ट ऑक्टोबर नोव्हेंबर तुम्हाला नोव्हेंबर 4 पहिली परचेज ऑर्डर मिळाली, अँड वी डिलिव्हर्ड इट आफ्टर आय थिंक 11th of December वी डिलिव्हर्ड इट. पण आम्ही तोपर्यंत काय केलं तुम्ही? हां, आता तोपर्यंत खूप काही, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, चालू केल्यानंतर लोकांना असं वाटतं की पी हळद आणि हो गोरी, नाही होत. सो तो बराच वेळ मधला जातो. बराच वेळ जो मधला आहे ना सर, शिकण्यात आहे.
काय शिकायचं हे तुमच्यावरती, कितपत डीप जायचं हे तुमच्यावरती. मला कुठलीही गोष्ट किंवा हिला असेल त्याला असेल, आम्हाला एक कळतं की त्याच्यामध्ये जर आता मी हे हात धरले ना तर ते पूर्ण निचडून करायचं. तुम्हाला असं वाटत असेल की मग मागच्या वर्षी सुरू केलं आहे, आत्तापर्यंत 1 ऑर्डर आणि 2 कन्सल्टन्सीवरती आम्ही बसलोय सपोजिंगली. तर हे सगळं करत असताना मला एक माहिती होतं, ॲज अ बिझनेस माइंडसेट जे काही जेवढा बिझनेस बघितला होता, आज केलेली गोष्ट ना ते 1 वर्षापर्यंत फळत कितीही काही करा. वी आर लकी इनफ की वी गॉट 2 कन्सल्टन्सी, 1 ऑर्डर, 1 लेट गो ऑर्डर. हे सगळं आम्ही म्हणतो की दॅट वॉज अ मिरॅकल टू अस, खरं सांगायचं म्हणजे. पण माझ्या करिअरमध्ये मी बघतात असं वाटतं की नाही 1 वर्ष 2-6 वर्षामध्ये होणारच नाही काही, कारण ते शिकण्यासारखे खूप नवीन आहे. बघा मी मॅन्युफॅक्चरिंगवाला असतो तर मला तेही सेटअप लावल्यावरती 1 वर्ष लागतंच की, सगळंच करावं लागतं, नो हाव कळावं लागतात. म्हणजे आम्ही पहिली ऑर्डर जेव्हा केली आम्हाला हे माहीत नव्हतं की LUT काय असतं. हे मध्येच म्हणजे एकदमच असं, अरे LUT म्हणजे काय, त्यांनी GST भरायचं नाही, मग माझं GST कुठं रिकव्हर हे जेव्हा कळायला लागलं. अरे प्रत्येक गोष्टी म्हणजे FSS त्यांना फसायचं लायसन्स पाहिजे. आणि तो म्हटलं की तुमचं एवढं सगळं आहे तर एक लायसन्स देऊन टाक ना तुझं, कारण ते तू मला देतोय तर तू मला लायसन्स दे. आणि ऐकलेल्या स्टोरीज अशा होत्या की 3 महिने लागतात, 2 महिने लागतात फसई लायसन्सला. नेमका आपल्याच एका TTEचा एक मेंबर होता, मी TTEच्या ग्रुपवरती टाकलं होतं की मला फसई लायसन्स कोणी असेल लवकरात लवकर काढून देणारे आहे का. माझ्या CAंना विचारून झालं, यांना विचारून झालं, सगळं आम्हाला जेवढं माहिती. तिथनं एक लीड आली, म्हटलं की अहमदाबादमध्ये याचं CAचंच नाव आहे, त्याचं नाव बघ, त्याला तुम्ही सांगा की मर्चंट एक्सपोर्टरसाठी फसईचं लायसन्स पाहिजे. शनिवारी संध्याकाळची गोष्ट ही, म्हणजे आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीत सोमवारी सबमिट करायचं होतं, नाहीतर तो ऑर्डर घेणार नव्हता. आणि सगळी मेहनत आमची जी काय होती ती जाणार होती. मग संध्याकाळी आम्ही बसून त्याला फोन केला, म्हटलं की भाई लायसन्स पाहिजे, देतो की म्हटलं. अरे म्हटलं काय बोलतोस हे कळतंय का तुला. म्हटलं हो देतो, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स द्या, 1500 रुपये द्या, लायसन्स मिळेल. म्हटलं कधी मिळेल, घाबरत तुम्ही पाठवा, मी तुम्हाला 2 तासात देतो. पहिला क्वेश्चन कुठे आला म्हणजे फ्रॉड आहे का हा, कारण सगळे 3 महिने म्हणतायत आणि हा 2 तासात देतो म्हणतोय. तुम्हाला मर्चंट एक्सपोर्टर पाहिजे ना, 2 तासात देतो. आणि लिटरली 2 तासात त्यांनी फसायचा लायसन्स. ह्याचं कारण त्याच TTE ग्रुपमधनं मला लीड, माझ्या कामाला कधी लागणार हे मला माहित नव्हतं, पण ते स्टोर्ड होतं, माहिती होतं, केलं. हे असे छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स असतात ह्याच्यावरती स्टडी करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही जसं मी जुलै 3 वी स्टार्टेड आर कंपनी, जुलै 2 रजिस्टर्ड, आणि तेव्हापासून ते नोव्हेंबरपर्यंत खूप काही शिकणार. आपण PMPचा प्रोग्राम करत होतो, मेंटरशिप प्रोग्राम होतो. तर ते त्याच्यामध्ये संगीताजी जे काही सांगायच्या ते टास्क कम्प्लीट करणं असेल, बघायला गेलो तर ते कोचिंग होतं. पण तुम्ही बिझनेस ऍप्लिकेशन त्याचं काय करणार आहात हे थॉटला जास्त वेळ लागतो. बरोबर. म्हणजे पोर्टचं तुम्ही डेस्टिनेशन काढा आणि पोर्टवरती काय होतं ते बघा, किंवा एक प्रॉडक्ट घेतला त्याचं फिजिबिलिटी बघा. फिजिबिलिटी मी बघू शकतो, पण मग ट्रेड मॅपमध्ये कसं बघायचं, ह्याच्यामध्ये काय बघायचं, का बघायचं, हे जे इन डेप्थ नॉलेज जे तुम्हाला लागतं ते करावंच लागतं. त्याच्यानंतर अजून एक स्टेप कळाली. मग डिसेंबर संपला, म्हटलं अरे म्हटलं इस बरस का अपना गोल 2 करोड रुपये लगाओ, कुछ भी हो, मार्च से पहिले 2 करोड कमाना. हे तुम्ही डिसेंबरमध्ये ठरवलं. मी त्याच्या आधी त्या टर्नओव्हरवर येण्याच्या आधी तुम्ही जे खूप छान केलं, आय थिंक मी TTE मध्ये पण बोलतो आणि ते तुम्ही ते परफेक्ट अडॉप्ट केलं, ते म्हणजे पहिला ट्रेड होईपर्यंत एक्सपोर्ट इम्पोर्टच्या सर्व्हिसमध्ये उतरा. हो, त्यातनं पैसे जनरेट व्हायला चालू, ऍटलीस्ट मोटिवेटेड राहत. करेक्ट. ते कसं क्रॅक केलं? हां, आता दॅट वॉज अ व्हेरी इझिएस्ट फॉर मी. म्हणजे लोक मला आपण TTEच्या जेव्हा तुम्ही बोलवलं, लोकांनी विचारलं की कन्सल्टन्सी कशी शोधायची. एक गोष्ट अशी आहे की मी साधारण 20 वर्षापासून ते करत असल्यामुळे मला एक अंदाज असतो. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात सोपी म्हणजे माझा सप्लायरच माझा क्लायंट आहे. कारण तिथे असं होतं ना की तो येतो, तोही माझ्याकडे एक्सपोर्ट करण्याच्या उद्देशानेच येतोय. मग त्यालाच दे ना तू कन्सल्टन्सी. पण ती कन्सल्टन्सी देताना त्याच्यावर
त्याच्यावर तुमचं मागचं नॉलेज केवढं आहे ते बघितलं नक्की जातं. बरोबर. म्हणजे मी एवढ्या वर्ष जे काही कन्सल्टन्सी केली आणि माझ्याबरोबर असलेले हे दोघं जे आहेत ते ऑपरेशन्समध्ये किती मुरलेत, त्यांना एक विश्वास असतो की हे 3 जण जे काय आहे, एक टीम आहे, यांच्याकडे नॉलेज सगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचं आहे, मग ह्याचं आहे, सर्व्हिसेसमधले आहेत, आणि मी जे काही कन्सल्टन्सी त्याचे सगळी नावं आहेत, हे त्यांना कळतं की ओके आय कॅन रिलाय ऑन. पण त्या मध्यंतरी तरी तेव्हाही कन्सल्टन्सी जेव्हा करतो मग मला कळायला लागलं की आय शुड नॉट डू कन्सल्टन्सी. पहिलं जसं करायचो तसं नाही करायचं आता तो असं चेंज करायचं. गो टू द टॉपिक वाईज, इश्यू वाईज, मिटिगेट इट, इथपर्यंत जायचं. पण तेव्हा पैशाची गरज होती खरं सांगायचं. मग म्हटलं की राहून दे ना, मी कसं पण बसलोच आहे तर मी डोकं खपवतो काय एवढं. मग ते करायचं आणि संध्याकाळी आपले इलेक्ट्रॉनिक म्हणजे AI प्रॉम्प्ट्स काय लिहायचे किंवा रिसर्च करत राहिलात तुम्ही सगळ्यावरती रिसर्च. म्हणजे एक कुठलंही प्रोडक्ट आलं नवीन दिसायला लागलं तर आम्ही प्रोडक्ट घ्यायचं, मग त्याचं करायचं रिसर्च, बघायचा कोण देतंय, इंडिया मार्टला कर, एक्सपोर्टर इंडियाला रजिस्टर झालो, तिथनं काही लीड्स येत नव्हते त्यांच्याशी भांडणं, हे सगळं करावं लागतं सर. म्हणजे यू हॅव डन लॉट्स ऑफ थिंग्स बट देन दिस इज माय एक्सपिरियन्स. सरळ सोप्या भाषेत मला एक्सपोर्टर इंडियाचा आम्हाला कॉल होता की तुम्ही मला अमुक पैसे द्या, आम्ही तुम्हाला महिन्यातनं किती लीड्स, 12 इंटरनॅशनल लीड्स देऊ. बाहेर तो माणूस सोपं आहे ना, पाठवून दिलं. ते म्हटले आम्ही कुठं म्हटलं. मग ही काय भांडून आजपर्यंत ते पैसे अर्धे पैसे सुद्धा घेतले, मग ते अर्धे ठेवलेत पण त्याच्यावरती लीड्ससाठी काम करतो. काय की बिझनेस एका रीतीने नाही. बरं माझा अप्रोच एक वेगळ्या साईडने असतो की कुठलाही सप्लायर बघायचा आहे, काही बघायचं म्हणजे त्याच्यानंतरच वी रजिस्टर्ड टू MCCI. मग कळलं MCCIच्या टॉपिकवरती पण वेगळं येऊ परत. मला तुम्हाला विचारायचं कन्सल्टन्सी जे केलं तर बेसिकली तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टची कन्सल्टन्सी चालू केली. तो पहिला क्लायंट कसा मिळाला? कारण मेजरली लोक एक्सपोर्टमध्ये जेव्हा येतात तर लोकांचा फोकस असतो प्रोडक्टमध्ये मला काम करायचं. बरोबर. पण माझं पर्सनल सजेशन असतं की कन्सल्टन्सीमध्ये तुम्ही काम करत राहा, ज्यात तुम्हाला रेव्हेन्यू जनरेशन चालू आहे. बरोबर, एक मोटिवेशन राहील. तर सगळ्यात पहिला प्रश्न ते म्हणजे तुम्हाला तो क्लायंट कसा मिळाला. दुसरा प्रश्न किती पैसे मिळाले त्याकडनं. ओके. पहिला कन्सल्टंट, कारण की आम्ही तेच सांगितलं ना कुकीज बनवत होतो, तर त्यालाच आम्ही क्लायंट म्हणून बघितलं. सो ज्याच्याकडे तुम्ही सप्लायर म्हणून अप्रोच केलं होतं त्यालाच तुम्ही, आम्ही त्याच्याकडे सप्लायर सुद्धा बघितलं नव्हतं. आम्ही त्याच्याकडे जाऊन ते काम करून घेणार होतो. म्हणजे जॉबवर त्याला देणार होतो. जॉबवर कारण काय 2 किलो पाहिजे, अर्धा किलो पाहिजे, हे कोण देणार. आणि आयट्रेशन्स जेवढे होणार होते ते आम्हाला माहिती होतं की पहिल्याच टेस्टला आम्हाला आवडणार नाही, दुसऱ्या टेस्टला आवडणार नाही. त्यांनी त्यांचं आम्हाला कुकीज दिले होते, आम्ही खूप छान बनवतो. म्हटलं हो तुम्ही बनवता पण हे चालणार नाही. समथिंग इज देअर की त्याच्यामध्ये फॅट कंटेंट्स आहेत, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यूज कशी काढले जातात, पाम ऑइल इथे यूज केलं जातं विच वी डिडंट वॉन्ट, आम्हाला मैदा यूज करायचं नव्हतं त्याच्यावरती. सो रेसिपी काढणारी ही, बोलणारे आम्ही. मग म्हटलं की अरे, तो म्हटलं की साहेब माझं ना मला फ्रँचायझी काढायची माझ्याच बेकरीची. म्हटलं ओके तुझं एक्सपोर्टही बरं, तू आमचा टीम मेंबर, तू एक वेगळी कंपनी काढ, त्याच्यामधनं आपण हे करूया, आपण एक्सपोर्ट करूया, हेच कुकीज करूया, तुझी खारी बनवतो, तुझे जे ब्रेडस्टिक्स करतो ते सगळं करूया. सो ही ॲग्रीड. पण म्हटलं की ही कन्सल्टन्सी आहे, हे वेगळं, तू बनवणारा वेगळं. त्याच्यासाठी त्यांनी मग फॅक्टरीज हे ते सगळं कन्सल्टन्सी पूर्ण एंटायर कंपनी सेटअप पासून त्याच्या ब्रोशर डिझाईन किंवा त्याचं नाव सुद्धा आम्ही ठरवलं. इतकं कन्सल्टन्सीला फर्स्ट कन्सल्टन्सी ती होती. सेकंड कन्सल्टन्सी इथंच. त्या फर्स्ट कन्सल्टन्सीला तुम्ही किती चार्ज केलं होतं? 40,000. 40,000 रुपये महिना पर मंथ. ओके, म्हणजे वर्षाचे 48, 4,80,000 रुपये. आणि ही पहिली कन्सल्टन्सी तुम्हाला आपलं ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यापासून किती दिवसात मिळाली? जून नेक्स्ट मंथ नेक्स्ट. कारण काय नॉलेज आता काय झालं होतं की पहिलं होतं जे होतं बिझनेसबद्दल होतं, आता एक्सपोर्ट्स म्हटल्यावरती माणूस वेगळ्या रीतीने बघतो. म्हणजे माझं एक तत्व आहे की म्हणजे आय डोंट नो, 2 गोष्टीसाठी माणूस येत असतो, एक तर पैसा असतो किंवा एक स्टेटस असतो. पैशासाठी आयदर तुम्ही लोन म्हणून द्या, इक्विटी म्हणून द्या, तुम्ही त्यांना सेल करून द्या, दे आर हॅपी विथ यू. बरोबर. सेकंड इज माय स्टेटस. माझा प्रोडक्ट ह्या देशातले खातातच, नेपाळमध्ये खातात का US मध्ये खातात, हा त्यांचा एक स्टेटस सिम्बॉल असतो. बरोबर. सो
आय टूक दॅट ॲडव्हान्टेज ऑफ दॅट सेकंड वन. तुम्हाला करायचंय, तुमचं प्रोडक्ट जाणार आहे, माझं नाही जाणार, बरोबर. म्हणून मग ते दॅट वॉज अ इझियर टास्क फॉर देम ऑल्सो. आणि ती कन्सल्टन्सी बरं त्यांचं ऑर्गनाईज नव्हतंच, म्हणजे राईट फ्रॉम युअर बिलिंग पॉसपासनं म्हणजे पॉईंट ऑफ सेलचे जे सॉफ्टवेअर ते कसे करायचे, कारण की मी ISO लीड ऑडिटर होतो. सो मला माहिती होतं की हे मशिनरीज कशी असलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, कॉस्टिंग कसं काढायचं हे माहिती असल्यामुळे मी हे नाही करायचं, हे असं करायचं, इथं असं ठेवा, हे असं करा, स्टोरिंग असं करा, हे सगळं सुद्धा त्यांना मिळणार होतं. ते क्रॅक करणं मला थोडंसं इझी पडत होतं. सो बेसिकली तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे जॉब वर्ककडे जात होता तेव्हा तुम्ही हे लूपहोल्स आयडेंटिफाय केले होते? हो, लगेच. मी कुठल्याही माणसाकडे गेलो पहिलं बघतो की काय हाऊ टू मला कसं एंटर करता येईल. काही तिथे असतात आपल्याला दिसत नाही. म्हणजे तुमच्या आपल्या TTEच्या प्रोग्राममध्ये दवे सर जेव्हा येतात आणि तो 100 रुपयाचा नोट हलवून सांगतात की व्हॉट इज दॅट अपॉर्च्युनिटी दॅट व्हॉट यू शुड लुक फॉर, अँड समबडी लिटरली गेव 1 रुपी अँड टूक दॅट. सो दॅट इज ऑलवेज इन माय माइंड, ऑलवेज. म्हणजे आपण काहीतरी करत असतो तर हे कुठल्या अँगलमधनं अजूनही आतमध्ये जाऊ शकतो हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि वन्स द ऑपॉर्च्युनिटी इज गॉन, maybe there will be a second one, but this will never come. Absolutely. So try to take that opportunity, go ahead and do that. So हे सगळं एकत्र जमवणं. बरं, माझ्या मागे हे दोघं असल्यामुळे काय होतं की मी एक फ्रंट एंड काहीतरी करतो, सपोज बॅकएंडचं टेन्शन नाहीये की मी आज त्यांना म्हटलं हळद घेऊन दे, ते 2 दिवसात खरंच कुठनं आणतात माहित नाही, आणि तर बेस्ट ऑफ द बेस्ट प्राइसेस आणतात. म्हणजे कमिंग आपण त्या पुढच्या ह्याच्यामध्ये आपण जेव्हा MCCIचं बोलू तेव्हा सांगेन की मला हे पाहिजे असं, तिथे मी थांबून फोन केल्यावरती दुसऱ्या दिवशी ते प्रोडक्ट रेडी असतं. ते तेवढ्या ताकदीने ते काम करतात. आता आय नो की सम इंडिव्हिज्युअल्स आहे की माझ्याकडे ही ताकद तर नाही, दॅट इज पॉसिबल. पण मग माझा एवढा, आम्ही ज्या व्यापाला जातो, कारण काय वी आर थिंकिंग तुम्ही बऱ्याच अँगल्स मध्ये काम करता, त्यामुळे यू विल नीड अ टीम. म्हणजे जर एकच समजा तुम्ही कन्सल्टन्सी फोकस केलं तर एकट्याला करणं पॉसिबल आहे, फक्त एक्सपोर्ट्स करणं जरी ठरवलं तर एकट्याला पॉसिबल आहे. सो सेकंड कन्सल्टन्सी जी तुम्ही क्रॅक केली ती इथंच असलेले ग्रहस्थ आहेत, त्यांनी मला स्विमिंग पूलचे इक्विपमेंट्स त्यांना इम्पोर्ट करायचे होते. मग ते कसं करायचं, व्हाईट लेबलिंग आपल्याला इथं काय करावं लागेल, त्यांच्याकडनं मागवताना आपल्याला काय बघावं लागेल, कारण काय चायनीज आर द मेन प्लेयर इन दॅट. सो त्यांच्याकडनं ते कसं मागून घ्यायचं, काय नॉर्म्स असले पाहिजे, ह्यांच्याकडनं स्विमिंग पूलची टेक्नॉलॉजी कळली. मग नंतर आय वॉन्टेड टू इम्पोर्ट. म्हणजे ओव्हरऑल कन्सल्टन्सी मी तुमचं जे हे बघतो दॅट इज मोर अबाउट रिसर्च. सो रिसर्च जर स्ट्रॉंग असेल आणि लूपहोल्स कुठे आहेत ते समजून घेण्याचं हे असेल. फर्स्ट थिंग इज दॅट व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड दॅट व्हॉट इज द पेन एरिया. दॅट्स अ फर्स्ट थिंग, कीन थिंग. म्हणजे सगळे तुम्ही दोघेही मॅन्युफॅक्चर आहात, सेम जर करता एक ग्लास बनवताय, पण तुमचे पेन एरियाज वेगळे असू शकतात आणि त्यांचे वेगळे असू. सो फर्स्ट इज टू डिटरमाइन दॅट पेन एरियाज. Until unless then he will never make you enter into his त्यांच्या ह्याच्यामध्ये घेणार पण नाहीत ते लोक. कारण मी तेच सांगितलं, दोघंही सेम करतात, दोघांचाही सेम आहे, दोघंही एकाच लोकेशनला आहात, पण खरंच दोघांचे प्रॉब्लेम्स वेगळे, अक्षरशः वेगळे असतात. म्हणजे एकाला पैसा खूप येतो म्हणून सुद्धा प्रॉब्लेम असतो. सो मी आता ह्याचं कसं काय करायचं, किंवा हे मला CN कडनं काय, मला तेही माहिती आहे की हे असं केलं ना, मग हे असं कर, मग हे असं कर. So I can get attached to each and every person, understanding just in a half an hour brief. I can understand की ओके त्यांचं हे, जसं तुम्ही म्हटलं की कुकीज आहे, हा माहिती होतं यांचं लूपहोल काय, त्यांना कुठपर्यंत ते स्टॅग्नंट झाले होते, मग त्यांना पुढे काय करायचं, ब्रँडिंग कसं करायचं, इथपासून सुरुवात होती. एक नाव लावलंय तेच नाव मला पाहिजे रे असं होत नाही. मग तुम्ही असा अम्ब्रेला बनवा, मग ह्याच्यामध्ये हा ब्रँड करा, मग ह्याच्यामध्ये करा, हे फ्रँचायझीसाठी ठेवा, हे सांगणारं कोणी नव्हतं. सो आय टूक दॅट चान्स. स्विमिंग पूलला सुद्धा तसंच होतं की हे सगळेच मटेरियल मागवतात, मग तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये, आणा की ते आणा, तुमच्या ब्रँडनी तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा. सो दॅट गिव्स देम द किक की हां बरोबर आहे. सो दुसरी जी कन्सल्टन्सी त्याला किती चार्ज केली तुम्ही? 30 रुपये महिना. आणि पूर्ण वर्षभराची नाही, ते 1 वर्षाचं नव्हतंच. ओके, इट वॉज ओनली फॉर 3 months. कारण ते त्यांना एक प्रोसेस 1 पर्यंत काढून द्यायची होती फक्त, तेवढंच करून दिलं. त्याच्या पुढे आम्ही गेलोही नाही. आणि जायचंय का तेवढ्यात
देर वॉज सम टर्न विच आय थॉट दॅट नो लेट मी स्टॉप ओव्हर हिअर, कारण की माझा पूर्ण वेळ आता 6-7 तास मी कन्सल्टन्सीवरती घालवतो. सो विच इज नॉट वर्क फॉर आर वॉट एव्हर वी विल डुईंग. सो तुमचं प्रायमरी जे फोकस होता किंवा रेव्हेन्यू जनरेशन होणं गरजेचं आहे ते तुमचं कन्सल्टन्सी म्हणून झालं. म्हणजे 3 महिन्याचं 90 प्लस 4,80,000 म्हणजे साधारणपणे 5,70,000 ते तुम्हाला रोलिंग किंवा ऍटलीस्ट सस्टेन ब्रिदिंग स्पेस मिळाला. ब्रिदिंग स्पेस मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे यू गेट मोटिवेटेड. पैसा ₹1 आला तरी बँकेत आला तरी मोटिवेटेड असतात, आणि तुम्ही ₹1,00,000 आले तरी तेवढेच मोटिवेटेड असतात. ऑफकोर्स ₹1 मध्ये काही होत नाही आणि ₹1,00,000 मध्ये काय होईल, पण तो कसं असतं की त्या मोटिवेशनला स्वतःवरचा कॉन्फिडन्स होतो की हा मी ते जनरेट करू शकतो या इंडस्ट्रीमधनं. हो, तो कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट. मला सर्वात जास्ती माझ्यावरती, कारण का माझा पूर्वी होता म्हणून, हे दोघे नोकरदार म्हणून होते, त्यांना मला हे पहिल्या महिन्यात प्रूव्ह करून दाखवायचं होतं की पैसे आहेत. येस, इट इज नॉट फ्रॉम दॅट प्रोडक्ट ऑर फ्रॉम दॅट सर्व्हिसेस. पैसे आपण काढू शकतो, इंडस्ट्रीमधनं पैसे येतात, ह्याच्यामधनं आपल्याला काढू शकतो, ह्याच्यामधनं काढू शकतो आपण, खूप काही वेज आपण फाइंड आउट करू शकतो. असं त्यांना एक कॉन्फिडन्स तो आला की मग ते माझ्याबरोबर साथीला उभे राहिले. सो आता डिसेंबरमध्ये तुम्ही डिसाईड केलं की आपल्याला मार्च 31च्या आधी 2 करोड करायचं आहे टर्नओव्हर. तोपर्यंत टर्नओव्हर किती झाला होता? दॅट इज अराउंड 90, दॅट इज समथिंग अराउंड 2 and plus 14-15 lakhs. 15 लाखाचा टर्नओव्हर असताना तुम्ही स्वप्न 2 करोडची बघत होती. हो. सो त्याचं काय झालं? ह्याचं कारण सांगतो की हा आणि मी दोघंही आमचं पहिलं बँक ऑफ महाराष्ट्र होतं, विच वॉज नॉट गिव्हिंग अ प्रॉपर सर्व्हिस. देअरफॉर वी वेंट टू फॉरेक्स डिपार्टमेंटच्या जे कॅम्पमध्ये बॉब आहे तिथे गेलो होतो, आणि तिथे जाऊन ते फॉर्ममध्ये लिहून घेतात ना की व्हॉट इज युअर एक्सपेक्टेड टर्नओव्हर फॉर दिस इयर. हा म्हटला किती लिहू? म्हटलं एक आकडा त्याच्यामध्ये लिहूया आणि ते अचीव करूया. क्या बात आहे. म्हटलं आपण काय अचीव करू शकतो? म्हटलं बघ, मॅथमॅटिकली गेलो किंवा मी फोरकास्टिंग वरती जाऊन मी इथं लिहू नाही शकणार. दॅट इज ऑल ओके फॉर अंडरस्टँडिंग अँड ऑल दॅट स्टफ. म्हटलं काय लिहायचं? तो म्हटला 1-2 लिहू. म्हटलं लिही 2. त्यांनी 2 लिहिले, आणि पुढे काय टाकायचं हे एक प्रश्न होता. म्हटलं CR कर. सो 2 कोटीचं we amongst ourselves without unknowingly, but then I have to reach over there. So तुम्ही जे 2 करोड लिहिले तेव्हा विश्वास होता तुम्हाला 2 करोडचा? हा अजूनही आहे. नाही, आपण करतो ते काम तर आहेतच आहे. एक तर धंद्यावर विश्वास, दुसरा आहे ना माझं सगळं सरता धरता करता आहेत करायला, पण एवढंच आपला विषय. विश्वास असा असतो ना की ज्या प्रकारे आपण फ्लो मध्ये असतो त्याच्यामुळे तो विश्वास होता. पण तो 2 कोटी 2 करोड सगळ्यात पहिले तर अचीव्ह केलेत का तुम्ही? नाही केले. ओके, किती अचीव्ह झाले? नाही तेवढेच आहेत माझे. आय हॅव डन अराउंड दिस मच ओनली बिझनेस नाव, सपोजिंग 16. बट नाव आय हॅव कम टू दॅट कन्क्लुजन की आपण ज्या रूट्सनी आपण म्हणजे मेलिंग आणि हे ते सगळं करून बघू. वी वेर शॉर्ट इन टू डिजिटल मार्केटिंग फर्स्ट थिंग. म्हणजे मी माझे शॉर्टफॉल्स का सांगतोय, कारण काय डिजिटल मार्केटिंग करायला माझ्याकडे थोडासाच वेळ, आणि ॲज अ रिसोर्स म्हणून पैसे टाकण्यासाठी आय डिडंट हॅव दॅट मच ऑफ मनी टू प्ले अराउंड. म्हणून डिजिटल नाही करायचं, कनेक्टनी वाढूया. हा माझा पहिला प्रश्न. सो तिकडे तुमच्या लाईफमध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स मराठा चेंबर ऑफ कॉमर्स हावेवर आय वॉज नोईंग मराठा चेंबर्स, बट देन मराठा चेंबर्समधनं मला माझं एक हे आहे, जायचं तर टॅप देअर शोल्डर्स अँड आस्क वन. द सेकंड इज त्या माणसांना काय पाहिजे रे हे बघून घ्यायचं, आणि मग तिथनं धंदा सुरुवात करायची. सो मराठा चेंबर ऑफ कॉमर्स जेव्हा आलं तेव्हा ते एक पुणे बिझनेस मीट होतं, इंटरनॅशनल बिझनेस मीट होते, अँड नामवंत सगळे लोक त्याच्यामध्ये येणार होते. तर आय वेंट ओव्हर देअर, आणि तिथे सगळ्यांना म्हणजे अक्षरशः हा डेलिगेट दिसतो ना त्याच्या मागं जाऊन त्याला थांबून बोलून मग मेक दॅट इंटरेस्टिंग आणि त्यांच्याकडनं येलो आहे. सो ह्या प्रकारे त्या दिवशी 24 फेब्रुवारीला दॅट वॉज दॅट 24 फेब्रुवारी 2024 25 तर तेव्हा तिथे थांबून फर्स्ट थिंग आय गॉट अ कॉन्सुलेट फ्रॉम श्रीलंका. ओके. ही इमिडिएटली सेड दॅट नो आय वॉन्ट कोकोपीट. ओके. कोकोपीटचं तेच त्याच स्टोरीवरती होतं की कोकोपीटचं त्यांना तिथनं फोन केला. दुसऱ्या दिवशी अजून एक दिवस होता, 2 दिवसाचा, त्यांना फोन केला. म्हटलं कोकोपीट पाहिजे. कोकोपीट काय असतं, कशाने बनवतात, इथपासून सगळी सुरुवात होते.
पण बिलीव्ह मी नेक्स्ट इन 3 days द रेट्स दॅट वॉट वी रिसीव्ड, म्हणजे जे कोणी लोक 34 आणि 35 रुपये सांगतात पर kg, दे बोथ गॉट दॅट द सेम स्पेसिफिकेशन्स 7 rupees. तिथे मला श्रीलंकन मिळालं, इस्रायलचा डेलिगेट एम्बेसी मिळाले, सिंगापूरचे मिळाले, वेअर वी हॅव, आणि मेक्सिकोचा मिळाला. ही गेव मी द ऑर्डर, ही सेड दॅट लेट अस वर्क ऑन अमोनियम सल्फेट. असं करत असताना देन आय अंडरस्टूड की नाही हे आपण ना ठीक आहे, आपल्याला अजून एक 4 महिने जाऊन देत. घाई गडबडीत मी नुसतं कन्सल्टन्सी करत बसणार बिकॉज वी डोंट हॅव मनी पॉवर. आणि एक्सपोर्ट्सला जे काही आता येत आहे वी आर नॉट एबल टू कोप अप टू दॅट लेवल. सो थोडा अजूनही आपल्याला स्टडी लागणार आहे. सो वी स्टॉप, नॉट लिटरली स्टॉप, बट देन थिंकिंग दॅट द राईट पर्सन टू गेट इट, दॅट आर डील्स गेट क्रॅक्ड. आपण 1-2 टाकतो, त्याच्यामधून येतात, आपण त्याच्यावरती भाळतो आणि बसतो आणि 4 दिवस त्याच्यावरती काम करतो. ह्याच्यापेक्षा 4 दिवस आपण जास्ती वेगळ्या रीतीने काम करू, वेअर वी मेक आर सेल्फ व्हेरी कम्फर्टेबल. माझं जर का बोर्ड बघितलं तर आत्ता माझ्याकडे 17 ते 18 प्रोडक्ट्स आहेत. आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल ते म्हणजे मकाणा म्हटला की कोणाकडनं घ्यायचं, कुठनं बिहारवरनं मी लोड करायचं, हे इथपर्यंत आम्ही स्टडी करून त्यांना भेटून त्यांना करून घेतलेले. सो आत्ता मला कोणी चॅलेंज करावं की नाही हे नाही होत. मी तुम्हाला सांगतो की मस्टर्ड ऑइलचं असं नाही घालवायचं, असं तुम्ही US ला देऊच शकत नाही. हे माहिती आता आम्हाला, लेबलिंग करताना काय करायचं हेही मला माहिती. तो रिसर्चमुळे रिसर्च लिटरली त्या रिसर्च तो एकदा हा डील संपल्यावरती 1 जानेवारी when we thought that what we should do for this year or next 3 months, we said nothing doing, we have to work on our products. मेल टाकू, आम्ही सुद्धा म्हणजे एम्बेसीवरनं मेल झालेले, त्यांना मेल्स दिले, वी ट्राईड टू फॉलो अप फ्रॉम द अदर रूट, पण ते क्लिक नव्हतं होत. सो देर आर सम रिझन्स विच मी जसं दुसऱ्यांना सांगतो की हा प्रॉब्लेम आहे. सो अमंग्स ourselves we were knowing that there is some other problem. पण तुम्ही जसं म्हणतात की मार्चला वेन वी वर स्टँडिंग 2 कोटी आम्ही अचीव्ह नाही केले, अकाउंटला नाही आले, पण त्याच्या 10 पटीचं आमच्याकडे लीड्स अँड दॅट टू फ्रॉम द ऑथेंटिकेटेड पर्सन्स. आता मला वेगवेगळ्या देशांच्या गव्हर्नमेंटकडनं तुमच्याकडे ऑर्डर्स, गव्हर्नमेंटच्याच बरोबर ट्रेड्स आणि गव्हर्नमेंट बरोबरच काम करायचं हे मी ठरवलं. सो आय बेसिकली दॅट इज वेअर आय कम फ्रॉम. त्याच्यानंतर एक GICची मीट झाली होती फॉर इन्व्हेस्टरसाठी. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक्सपोर्टर इम्पोर्टर ह्यांना सगळ्यांनाच बोलवलं होतं. दे वॉन्टेड टू इन्व्हेस्ट इन इंडिया और इंडिया वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट. तर इट वॉज अ ट्रेड वर. वी वेंट टू मुंबई, मी आणि तो दोघंही गेलो होतो. तिथे जाऊन देन वी साइंड फर्स्ट LOI विदिन हाफ एन आवर विथ ट्रिनिडाड अँड टोबॅगो. सो LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट, की जिथे बायर तुम्हाला सांगतो की मला इंटरेस्ट आहे तुमच्यावर काम करण्यामध्ये आणि तुमच्याकडे प्रोडक्ट विकत घेण्यामध्ये. येस सर. पण तिथं एक स्टान्स वेगळा होता माझा की तुम्ही इथं विकायला आलात, मी तुम्हाला देणार, मी नुसतं तुम्हाला देणार, तू म्हणणार नको, मग तुम्ही देणार, मी नको म्हणणार. सो लेट अस गो इन टू अ ट्रेड ॲग्रीमेंट. LOI बरोबर ट्रेड ॲग्रीमेंट्स केलेत मी त्यांच्याबरोबर. ओके. म्हणजे ट्रिनिडाड बरोबर केलंय, कॅमरून बरोबर केलंय. सो हे सगळे आम्ही ट्रेड ॲग्रीमेंट्स केले. सो ट्रेड ॲग्रीमेंटची व्हॅल्यू जर ओव्हरऑल बघायची हो, इट विल बी ह्यूज बिकॉज अंदाजे गो इन टू हंड्रेड्स ऑफ करोड्स. ट्रिनिडाड अँड टोबॅगो बरोबर जे काही आपण म्हणतोय त्यांना नॉलेज ट्रान्सफर पाहिजे, म्हणजे तिथपासून आहे. मग आम्हाला माहिती की इथला एक PhD होल्डरला जाऊन तिथे वर्कशॉप करून घ्यायचं, ते म्हणजे नॉलेज ट्रान्सफर आहे. त्यांना काही त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये करण्याचं इच्छा आहे. म्हटलं की इथनं इन्व्हेस्टमेंट येतील का, म्हटलं 100% इन्व्हेस्टमेंट मी आणतो, पण ओनली वन थिंग दॅट वॉट इज दॅट नो यू शो मी द मार्केट. नाव दे आर माय पार्टनर्स. when I write to them, they are my partners. I say that, you give me first this market, I will do it. Once it is established, I will bring lots of things. So there is a red carpet for me. They can, म्हणजे त्या मागच्याच मीटिंगमध्ये ते म्हटले की इन्व्हिटेशन पाठवून देतो, तुम्ही तिथे या. कुठे? ट्रिनिडाडला. ओके. पोर्ट ऑफ स्पेनला. पण म्हटलं नाही, मला तसंच यायचं नाहीये.
तुम्ही काहीतरी द्या, मी त्याच्यामध्ये येतो, इन्व्हिटेशन पाठवून द्या, मी इथनं काहीतरी घेऊन येतो, किंवा तुमचं काय इथे करायचं असेल तर ते सांगा. सो दोघांकडनं आपण करूया. दॅट रिलेशनशिप विल बी व्हेरी मच टाईट अँड व्हेरी मच सिक्युअर. आत्ता माझे जे काही बायर्स जे कोणी आहेत, लिटरली सांगतो, असं मी कुठलंही म्हणजे बायर्स आहेत म्हणून विचारलं, फोन केला असं नाही. हे मिळालेत का लीड्स आहेत, शी गेट्स दॅट लीड्स अँड शी फॉलोअप्स ऑल्सो. पण म्हटलं की तो परत दुसरा ट्रेडरच आहे. सो तसं नाही करायचं. लेट अस गो इन टू दॅट डीप दॅट वी आर अश्युअर्ड की आता जे काही माझ्याकडे ऑर्डर्ससाठी म्हणणं आहे त्याच्यामध्ये वी आर टॉकिंग ऑन अ मंथली बेसिस अँड वीकली बेसिस. ओके. वी आर सेईंग दॅट म्हणजे हे एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की त्याच GIC मीटला माझी एक मैत्रीण भेटली होती. शी वॉज रोमिंग अराउंड अँड शी हॅज डन लॉट्स ऑफ थिंग्स. तर तिने मला सांगितलं की दीपक तेरे पास UBC आहे का? म्हटलं UBC म्हणजे काय ते तरी सांग. युज्ड बिवरेज कॅन्स. ओके. आहेत का? म्हटलं काढू शकतो, मला खूप सोपं वाटलं. करायच्या वेळेस तिने सांगितलं की नाही, मला 5 कंटेनर दर आठवड्याला पाहिजे. व्हॅल्यू इज टू मच आणि प्रॉफिटेबिलिटी इज गुड, पण ते इंडियामधनं नको आहे. अच्छा. इंडियामध्ये आहेत पण इंडियामधले नको आहे. तुम्ही मग बाकीच्या कुठल्याही देशामधनं आण. हे जेव्हा करत असतो तेव्हा कळतं. मग ती म्हटली की न्यूजपेपर आहे का तुझ्याकडे? रद्दी. म्हटलं तू मेरे को कबाडीवाला बना रही है, इन गुड टर्म्स, दॅट वॉट यू कॅन से, यू कॅन एक्सपोर्ट कबाडीवाला. ओके, दॅट इज ऑल्सो ओके. श्रीलंकन डेव्हलप, दे गेव मी अ कोकोपीट. दे आर नाउ टॉकिंग अबाउट चिकन पॉज. कोण? श्रीलंकन डेलिगेट, श्रीलंकेतले कॉन्सुलेट. ओके. दे आर टॉकिंग अबाउट कोकोपीट. कोकोपीटचं ऑर्डर नाही झाली, कारण काय पाऊस, त्यांची ऑर्डर व्हायचं पण. कारण काय फेब्रुवारीमध्ये आम्ही गेलो, नंतर मार्च एप्रिलपर्यंत वी वेअर लाईक हाऊ मच टू सेंड, व्हॉट इज टू बी सेंड, व्हॉट आपल्याकडे कोण कोण आहे, काय आहे. युजली तमिळनाडूमधनं येणारा कोकोपीट असतो, पण तो कितपत खात्रीशीर आहे हे सगळं करण्यातच 1.5-2 महिने गेले. पण त्याच्यानंतर देसाठी अर्ली मॉन्सून, बिकॉज दॅट वॉज अ अर्ली मॉन्सून ॲट दॅट टाइम. मग ते म्हटले की कोकोपीट थांबूया, कारण काय ते रेट्स अजूनही जम्प होतील. तर लेट अस वेट अप टू दिस मॉन्सून गोज, मग आपण कोकोपीट करूया अँड वी आर शुअर दॅट वी आर गोइंग टू गिव्ह इट टू यू. सो ते मग मीनवाईल मग गप्प थोडी बसणार. मग त्यांनी मला फोन करून सांगितलं हे नको, मला चिकन पॉज पाहिजे. ओके. सो आता नाव इफ यू आस्क दॅट मी डुईंग चिकन पॉज इज लाईक कधीच बघितलं नाहीये, कशासाठी वापरतात हे माहित नाही. ते चायनाला लागतं, पण देन इट हॅज टू गेट प्रोसेस. मग इंडियावरनं चायनाला जात नाही, दे डोंट टेक. सो देर इज अ मिडवे दॅट दॅट श्रीलंकन कॉन्सुलेट सेड दॅट आय विल डू द प्रोसेसिंग, यू सेंड इट टू मी, आय विल सेंड इट टू चायना. सो ही एक चेन बनली. मेक्सिकोचे त्यांचे कालच त्यांचं परत मेसेज, लेट अस वर्क ऑन अमोनियम सल्फेट वन्स अगेन. सो हे प्रत्येक ट्रिनिडाडमध्ये ॲज आय सेड दॅट वी हॅव अ रेड कार्पेट. तुम्ही सांगा की इथनं आपण काय तिथं जाऊन इन्व्हेस्ट करू शकतो. सो तुम्ही आता बेसिकली ओव्हरऑल जर तुमचं हे बघितलं, तुम्ही एक बेस बनवताय विच विल लॉंग टर्म मध्ये तुम्हाला खूप मोठं हे देईल. सो नेक्स्ट एका वर्षभरामध्ये, नाव बिकॉज यू आर टॉकिंग अबाउट बिझनेस, एका वर्षभरामध्ये पुढच्या कितीचा टर्नओव्हर किती रेव्हेन्यू एक्सपेक्ट करताय? टर्नओव्हर आय विल बी एमिंग ॲट अराउंड 25 to 30 ॲटलिस्ट. कमीत कमी 25 ते 30 करोड. हो, ते म्हणजे तसं म्हटलं तर तो आणि ही दोघंही मला मारतील. पण ते काय आहे की जे काही ऑर्डर फ्लोजमध्ये आहेत किंवा जे काही कनेक्ट झालेत, एकेकांचे ऑर्डर्स त्या प्रमाणात बसणार आहेत. स्टील आय हॅव डिस्काउंटेड अ लॉट्स ऑफ थिंग्स. म्हणजे एंटायर डिस्काउंट करून मी तुम्हाला सांगू, कमीत कमी 25 ते 30 करोड या वर्षी, फायनान्शियल इयर 25-26. पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे बघताय तुमची कंपनी? आय थिंक तुमच्या कंपनीचं श्रीमेक्झिम कुठे बघताय? श्रीमेक्स इट शुड गो फॉर अ व्हॅल्युएशन अराउंड नॉट लेस देन अराउंड 2000 crores. पुढच्या 5 वर्षामध्ये 2000 करोडचा तुम्ही विथ एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री, नॉट ओनली एक्सपोर्ट्स, नॉट ओनली इम्पोर्ट, बट त्या इंडस्ट्रीमध्ये जेवढं काही अपॉर्च्युनिटी मिळेल ती सगळी. म्हणजे देअरफॉर आय वॉन्ट टू सिट ऑन द अदर साइड ऑफ द टेबल मेकिंग अ पॉलिसीज सो दॅट दिस गोज इन अँड आउट. म्हणून तुम्ही मेजरली गव्हर्नमेंट, वेगळ्या देशातल्या गव्हर्नमेंट बरोबर त्यांच्याबरोबर बोलतो. सो तिथला जो मला बायर, त्यांच्या कनेक्टमधनं जर करता कोणी बायर असेल, ही इज ऑलरेडी व्हेरीफाईड. माझ्या डोक्यात कसं आहे की मी बायर व्हेरिफिकेशनचा त्रास नाही, पेमेंट्सना त्रास होत नाही.
कारण काय दीज पीपल आर टू बिग अँड नोबडी कॅन goof up with them. So my approach therefore it is different. That is what I am saying. हे कसे मिळतात असं तुम्हाला प्रश्न असेल तर इट्स अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन बिकॉज बेसिकली मी जे ट्रेनिंगमध्ये कायम सांगतो की तुम्ही नेटवर्किंग इव्हेंट्स अटेंड करा किंवा RCMCनी कंडक्ट केलेले एक्झिबिशन असतील किंवा इव्हन जे मीटअप्स असतात. आय थिंक तुम्हाला सगळे नेटवर्क तिकडनंच मिळाले. परवा मागच्या आठवड्यात मी कोल्हापूरला अपेडान आणि मार्केटिंग स्टेट बोर्ड आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांनी एक फंक्शन केलं होतं. त्याच्यासाठी दे हॅड कॉल्ड मी. सो आय वॉज अ स्पीकर ॲट दॅट टाइम. म्हणजे कुठल्या लेवलला आपण काम करायचं असतात की तिथे जाऊन बसून मी 200 लोक जे समोर होते ते सगळे व्यावसायिक आणि फक्त गुळ देणारे लोक होते. त्यांच्याबरोबर बसून त्यांना एक्सपोर्ट सांगणे आणि त्यांच्याकडे काय लॅक्युनाज आहेत हे त्यांना सांगून देणे. आय हॅव डन इट फॉर लास्ट ॲक्च्युली 16th औरंगाबादला, पण आय एम नॉट गोईंग बिकॉज आय हॅव सम कमिटमेंट्स ओव्हर हिअर. हे नेटवर्क जे आहे ना ते इतकं फिरवावं लागतं आणि कोणाच्या घरी ती म्हणजे असं म्हणायचंच नाही की नाही ह्याचं ना एवढं. स्वतः छत्रपती संभाजीनगरला काय होतं म्हणाला तुम्ही? त्या अपेडाची दे हॅव ऑलरेडी कॉल्ड मी बट देन आय एम नॉट एबल टू गो. हे नेटवर्किंग इतकं स्ट्रॉंग करावं लागतं की मागच्या सोमवारी आय हॅव बीन विथ शारजा कॉमर्सच्या टीम बरोबर या परवाच्या मंडेला. सो आय हॅव बीन देअर. तिथं 4-5 जण मिळाली. त्यांचे सर्व्हिसेसमधले मिळाले. सो अकाउंटिंग करणारे सर्व्हिसेस, अकाउंटच्या फायनान्शियल करणारे सर्व्हिसेस, वी आर टॉकिंग टू देम अँड दे बिलीव्ह मी की हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ. तिथं व्हेरियस प्रोडक्ट्स होते, व्हेरियस टाईपचे, पण तो बिझनेस आपला आहे का हे आयडेंटिफाय करणं आणि इमिडिएटली यू गो अँड रिॲक्ट टू दॅट बिझनेस अँड देन यू टॉक अ लॉट ऑफ दॅम. हे पाहिजे तर ती कनेक्ट्स वाढतात. See, connects always, this kind of a connect, they look for the knowledge. Until unless you don't have knowledge, they will not enter. I have seen people in PIBS or GIC or somewhere else, people straight away go, ते जातात आणि आपलं कार्ड म्हणतात हा मी एक्सपोर्ट करतो, मी हे देतो. म्हणतो ओके, तू सेंड. संपला विषय, कम्युनिकेशन तिकडे संपतं. कारण त्याचं एक्सपेक्टेशन काहीतरी वेगळं असतं. यू हॅव टू मीट दॅट एक्सपेक्टेशन्स अँड डू. म्हणजे मला जर का आता मिलेट पाहिजे असं त्याचं रिक्वायरमेंट जरी असेल, नाही मी मिलेट देतो ना सर, म्हणतो तसं नाही. सो देर इज अ डिफरंट वे. सो तुमच्याकडे फक्त नॉलेज असून फायदा नाही, ते नॉलेज दिसणं इम्पॉर्टंट आहे. ऑफकोर्स. मग ते आपण जे बोलतो की बोलणारेच माती विकली जाते, न बोलणारं सोनं विकलं जात नाही, तर ते इट इज व्हेरी फॅक्ट. मला तुम्हाला विचारायचं की बेसिकली आता खूप लोक नवीन एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहतायत किंवा काही लोक आलेत आणि कुठेतरी थांबलेत. सो जे लोक नवीन या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा विचार करतात, इन वन सिम्पल सेंटेन्स व्हॉट वुड बी युअर मेसेज ॲज अ एक्झिस्टिंग एक्सपोर्टर, ॲज अ एक्झिस्टिंग एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिस प्रोव्हायडर जे तुम्ही काम करताय या इंडस्ट्रीमध्ये? म्हणजे तुम्ही, मला एक लक्षात आलं की तुम्ही लॉंग टर्म विजन ठेवून काम करताय. जे 2000 करोडचं कंपनी पुढच्या 5 वर्षामध्ये जे तुम्ही प्लॅन करताय, आय एम शुअर तुम्ही ज्या पद्धतीने चाललाय ती माझं असं अंदाज तुम्ही 2.5 ते 3 वर्षात अचीव करा. तुम्ही 5 वर्ष खूप याच्यात बोलताय, पण तुमचा त्यांना मेसेज काय असेल? माझा मेसेज खूप क्लिअर कट आहे की प्लीज डोंट लुक ॲट ॲज अ पार्ट टाईम. पहिली गोष्ट, रक्तात भिनलं पाहिजे. मी आंघोळ करतोय तरी मला तेच दिसलं पाहिजे जे आज बोलायचं. हे एवढ्यापर्यंत तुम्हाला जर करता रक्तात भिनून घ्यायचं असेल तर सगळेच धंदे होऊ शकतात. इम्पोर्ट एक्सपोर्ट हे पेशन्सचा गेम आहे. लोक म्हणजे मी बघितलं की टीटीवरनं बाहेर पडताना काय असतं की नाही उद्या मी करणार आणि पुढे 8 दिवसात मला एक कंटेनर उडवणार, पण ते तसं नाही आहे. सो एक तर पेशन्स ठेवणे आणि अगदीच सांगायचं म्हणजे सगळं इतकं परफेक्टली करून घेऊन जायचं की तुम्ही हारणार नाही आणि तुम्हाला असं वाटणार नाही की मला होणार नाही. कुठल्याही क्षणी ते वाटलं, कुठल्याही क्षणी परत एकदा विचारा मी का आलो होतो. बस, दॅट इज युअर ऑब्जेक्टिव्ह, यू विल गेट दॅट बिझनेस. इम्पोर्ट एक्सपोर्ट नक्की होतो. म्हणजे बरं, तुम्ही करताय, मी करतोय, अजूनही 10 जण करतील. मार्केट एवढं मोठं आहे की मी 2000 कोटी जे काय म्हणतोय, तुमचेही एम्स तसेच असतील. म्हणजे आपण दोघांमध्येच मार्केट संपतं का? नाही संपत. ते इव्हन एक इट्स लाईक ड्रॉप. आपल्यासारखे अजून लाखो लोक आले तरी ते मार्केट संपणार नाही. त्यामुळे ही इंडस्ट्रीची मजा ती आहे. लोकांना भीती असते की मी आता तुम्हाला एक म्हटलं की नाही सर तिथे कोकोपीटची ऑर्डर आहे,
लोक ह्याच्यासाठी घाबरतात मी हे सांगितल्यावरती तो कुठं जाईल, नाही जाणार, तो जाऊच शकत नाही. सर मी तुम्हाला म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो. आम्ही परवा डाळिंबाचा एक डील करणार होतो आणि ऑलमोस्ट सगळं झालं होतं. तिथं गेल्यावरती कळलं की जो माणूस तिथे आम्हाला मीडिएटर म्हणून होता तो फेक होता. ओके. संगमनेरला गेलो तो डाळिंबासाठी, फेक होता. I mean, next half an hour we were going to get the payments. Get the payments. And that too of 35 lakh rupees. Okay. 35. Just a week ago we have. Last Saturday. And yesterday that again gentleman who was the buyer, he came to us. Okay. So buyer genuine होता, मधला माणूस फेक होता. Buyer genuine आहे, सेलर फार्मर आहे. मीडिएटरला जो होता ना, जो म्हणत होता की हे फार्म माझे आहेत किंवा हा फार्मर मी जसं सांगितलं तसं, ही वी वेंट बाय कार. तो बाहेरचे माणसं सुद्धा आली होती. वी वेंट टू दॅट फार्म. तिथं बघितल्यावरती एक कळलं की एवढे मोठे डाळिंब, विच वी वर सेईंग की 150 ते 200च्या दरम्यान मला पाहिजे आणि खूप छान, म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी, म्हणजे अक्षरशः एक्सपोर्ट क्वालिटी. तो मीडिएटरचा अजून एक मीडिएटर जो दाखवणारा होता तो आमच्यावर हिंडला, म्हटलं की हा फार्म डन आहे. म्हणजे तुम्ही फार्मच बघितलंय, बायर इज देअर, वी आर देअर, पेमेंट्स फक्त टर्म्स ठरवायचे होते. आम्ही म्हटलं एक काम करतो, तू आता उद्या देणार ना, म्हणजे मागच्या सोमवारी माझा हे शिपमेंट झालं पाहिजे होतं, तू देणार आहेस ना. आम्ही त्या दिवशी तुझ्या फार्मला येतो, पायर ठेवताना तुझी टीम, ट्रक, क्रेट्स सगळे तयार आहे, फार्मर आहे, फार्मरच्या समोर तुला पैसे देतो आणि उरलेले मी वाशीमध्ये अनलोड होईल तेव्हा 50% देतो. सो त्याचा काही त्याला प्रॉब्लेम नव्हता. तुम्ही आज मला 25% द्या कन्फर्म करायला. म्हटलं अरे आम्ही इथंच आहोत, शिर्डीमध्ये होतो आम्ही, मग इथंच आहोत, जाणार कुठेही नाही आहे, तोच फार्म आहे ना तुझा. मग दुसऱ्या दिवशी कळलं की ही वॉज जस्ट प्लेइंग अराउंड just to get that advance, and then he was not there. आज आम्ही त्याच बाहेर बरोबर जो चिलीज तुमचे म्हटलं की कोण असेल ते, या जेन्युनिटी दाखवा, वी आर रेडी टू टेक फॉर एक्सपोर्ट्स. वी आर डुईंग लॉट्स ऑफ थिंग्स विथ हिम ऑन द अदर स्केल्स ऑफ एग पावडर्स अँड ऑल दॅट स्टफ. त्याची वीकली ऑर्डर आहे. तो दिवसाला आठवड्याला 4 कंटेनर्स पाठवतो मिडल ईस्ट आणि मलेशियाला. आणि हा बाहेर कसा मिळाला होता तुम्हाला? हा बाहेर परत अपेडाकडनं, RCMC कडनं मिळाला होता. लीड्स मिळत जातात. What he's working around it is how we get associated directly with farmers. We have our own association with them. We will be doing. मध्ये मीडिएटर न ठेवता डायरेक्टली शेतकऱ्यांबरोबर तुम्ही कनेक्ट करून. But then within next week I will have the list of farmers with their crops in my hand. So any exporter wants to export a thing, I am there. So सप्लायचा जो बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, कारण मी ही गोष्ट नेहमी बोलतो की बायरची कमी नाहीये मार्केटमध्ये, जेन्युइन सप्लायरची कमी आहे. जेन्युइन सप्लायरची कमी आहे, कारण की आपण जातोच वेगळ्या गोष्टी. सो दॅट इज वेअर आय ऑल्सो गेट स्टक. मग म्हणतो की ठीक आहे, म्हणून मी ह्यावेळेस 25 कोटी जे म्हणतोय. Now if I say that every week I'm going to supply 30 lakh rupees का एक कंटेनर, मैं किसी को भी विचार, इट इज बरं. मला दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमच्याच माध्यमातून सांगायची, मी इथल्या एका एक्सपोर्टरला आलो, म्हणजे तुम्ही आता एक्सपोर्टर आहात, मी तुम्हाला दिलं. इज दॅट रॉंग? नो, डोंट कीप दॅट. मला एक्सपोर्टच करायचं आहे. पैसा असतो. पैसा अमेरिकेतून आला काय किंवा अमरावतीतून आला काय, पैसाच असतो की नाही. म्हणून मी तो एक माझं धोरण आहे, काय येईल ते आपण विकावं. जोपर्यंत एथिकली पैसा येतो तोपर्यंत पैसा. माझ्या बँकमध्ये पडतोय का? हो, इट इज कमिंग थ्रू व्हाईट. येस, आय एम पेईंग द टॅक्सेस, फाईन. मला पुढे काही नको. मला जे पर्सेंटेज मिळवायचं तेवढं मी पर्सेंटेज मिळवणार, मी पुढे सरकणार. सो देर आर 2 गेम्स इन दॅट. इज वन इज द बॉटम लाईन विच टू नीड्स टू बी अ सर्वायवल फॉर दॅट, आणि इन द टॉप लाईन विच गिव्स यू अ बिझनेस ग्रोथ. सो आता एक लास्ट माझा प्रश्न तुम्हाला आहे की लोक असं म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. आपलीच लोक बोलतात, मराठीच लोक बोलतात, आणि त्यांनी ना उगाचच कारण असताना एक चुकीचा माइंडसेट सेट होत चाललेला आहे आपल्या लोकांमध्ये. तुमचं म्हणणं काय त्याच्यावर? सब झूठ. एवढंच एक वाक्य सांगू शकतो. कारण काय, हे म्हणजे असं जेव्हा म्हणतात की मराठी माणूस
व्यवसाय करू शकत नाहीत. तुम्ही किर्लोस्करांना बघा, म्हणजे फ्रॉम देअर टू एनीबडी. वडापाव विकणारा सुद्धा व्यवसायच करतोय, शेतकरी पण व्यवसाय. बिझनेसमॅन्स आर ट्रू शेतकरीज ओनली अप टू इट गेट हार्वेस्ट अँड पेड अँड त्यांच्या बँकमध्ये पैसे असतात. मग हे मराठी माणसं नाही आहेत का? आहेत. हां, मला एक्सपोर्ट कळत नाही किंवा इम्पोर्ट कळत नाही, शिकायची गोष्ट आहे, शिकावी. ती कुठल्या माध्यमातून मिळते आणि कोणाकडनं मिळते हे सगळं सेकंडरी. आज आम्ही एक पहिली डील त्याच ह्याच्याबद्दल एगचं काय करायचंय, तर त्यालाही रिस्क वाटतेय की मी घेतले काय झालं तर. म्हटलं की छोटं करून बघ, लेट अस मिटिगेट द प्रॉब्लेम्स फर्स्ट, टेक बेबी स्टेप्स. खूप छोटे छोटे स्टेप्स घ्यावे लागतात. पण एकच आहे की मी म्हणणार की नाही मला सकाळच्या संध्याकाळ मला वेळ नाही मिळत, मी संध्याकाळी हे करू शकतो, असं होत नाही. युजली बिझनेसमध्ये प्रॅक्टिकली पॉसिबल आहे, पण तो पण डेडिकेटेड वेळ द्यायला लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ जास्ती द्यावा लागतो आणि न थकता द्यावा लागतो. न थकता द्यावा लागतो, नो डाऊट. You have to be very vigilant also. Very vigilant. It is not सामनेवाला कोण आहे तुम्हाला दिसत नाही, माहित नाही. I mean, last 15 days we had one order for millets. The person he called me at 8:30 in the evening. He said मैं मिलिट्री कैंटीन से बात कर रहा हूँ और मुझे मिलेट चाहिए 500 किलो. हम I am into the health department in military, so I want this 500 kgs. तो आय वॉज लाईक हां ठीक आहे मैं आपको कल भेज देती हूँ. तो त्याची ओळख होती, आम्ही ते सॅम्पल मागून घेतला. तो नेक्स्ट सकाळी त्याने म्हणाला इनवॉइस लेके आओ, इनवॉइस भेजो. मतलब ठीक है, मला ही हैड टू गो टू मुंबई. तो ऐसे आज के दिन ही होगा, मैं नेक्स्ट डे इनवॉइस बना के भेजती हूँ. तर थर्ड डे गुरुवारी आम्ही इनवॉइस करून दिला सगळं. आणि दुपारी मी त्यांना हम ला के देते हैं, सर आप इनवॉइस ला के दो, गेट पे आना पड़ेगा आपको. उसके बाद सर मैं वहीं पे हूँ खड़की कैंटीन के यहाँ पे, मैं आपको आके मिलती हूँ. आप नहीं मिल सकते क्योंकि जब तक आप मुझे इनवॉइस नहीं दोगे मैं आपका ये नहीं कर सकता, एंट्री नहीं कर सकता हूँ. मैं ठीक है सर, मैं इनवॉइस मेरा रेडी हो गया है, मैं आ जाती हूँ. तर सैंपल भी लेके आती हूँ. सैंपल नहीं चाहिए मुझे, आप 100 किलो लेके आ जाओ ट्रक में और इधर आके आ जाओ. और पेमेंट मैं आपको उधर ही दे दूंगा. मैं ठीक म्हटलं मिलिटरीचे लोक अशी पटकन कसं होऊ शकतं. राजीव राठोड, मी असंच बघितलं गुगल, राजीव राठोड डन फ्रॉड इन मुंबई, हे सगळं त्याच्यात आलं. डन द सेम थिंग इन मुंबई. तेलसाठी त्यांनी 500 लिटर मागवलं, त्यांना तिथे बोलवलं. दॅट शहा म्हणून आहे, महावीर शहा, त्यांनी त्यांना 500 लिटरचा ट्रकमध्ये तिथे घेऊन गेला मिलिटरीमध्ये मुंबईच्या. अँड तिथे त्यांनी त्याला 1.5 लाख रुपये दिलेत. ही सेड आपको 1.5 लाख रुपये देना पडेगा. अँड ही टोल्ड मी ऑल्सो. त्यांनी मला पण फोन केला जेव्हा मी त्याला बोलले की मी येते आता, आप आएंगे आपको उधर, तो फिर आपको पहले 1.5 लाख रुपये मुझे भरना पड़ेगा. मतलब मुझे मेरा पूरा सामान देना है आपको, 100 kgs ऑफ मिलेट, प्लस मैं तुमको 1.5 लाख रुपये दूँ. मैम प्रोसीजर है ये इसका आपका, मैं आपको पूरा प्रोसीजर लिखा हुआ भेजता हूँ आपको. म्हणजे एवढं सगळं इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये होतं, पण फक्त विजिलंट असावं. पण हे मला विचारलं फक्त इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये होत नाही, हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये होतं. एक्झॅक्टली. हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं नाव जेव्हा म्हणतो, लोकांना असं वाटतं की इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये फ्रॉडलेंट जास्त होतात, पण ते तसं नाही. मला विचारलं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये होतात. ते एक्सपोर्ट इम्पोर्टचं जास्त समोर येतं कारण किंवा लोक पटकन फसले जातात, कारण एक ग्लॅमरस इंडस्ट्री आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे तो म्हणजे फिल्म इंडस्ट्री सारखं मैं एक्सपोर्ट करता हूँ, दॅट इज सफिशियंट फॉर एव्हरीथिंग. सो तर लास्ट प्रश्न माझ्याकडनं तुम्हाला आहे, जो माझ्या स्वार्थाचा आहे. थोडक्यात तुमच्यासाठी किंवा आता तुमच्या परिवारासाठी उद्यमी महाराष्ट्राचं स्थान काय तुमच्या आयुष्यात, किंवा ओंकार माळीचं स्थान काय तुमच्या आयुष्यात? आता सांगायला बसलो तर बहुतेक म्हणजे संध्याकाळ होईल, पण एनिवेज इन अ शॉर्टर वे इफ आय हॅव टू टेल, आय स्टार्टेड माय न्यू करियर विथ उद्यमी अँड आय विल बी अ पार्ट ऑफ उद्यमी फॉर सो मेनी लॉंग इयर्स. Even if I get retired also, then also I will be a family. As a family I was looking at. आणि जे काही शिकवलं गेलं आहे ते पूर्ण आहे. म्हणजे मी असं काहीतरी हे नाही सांगितलं, हे नाही असं नाहीच आहे. आता घेणारा माणूस किती घेऊ शकतो आणि त्याच्यावरनं तो काहीतरी जजमेंट करत असेल ते चुकीचं आहे. माझ्यासाठी हे 100% डन गोष्ट आहे. उद्यमीचे कुठलेही फंक्शन्स असतील, काही त्यांचं नॉलेज बँक शेअर करणं असेल, द वे इट इज बीन डन, आय एम हॅपी. नॉट ओनली आय एम हॅपी, बट देन आय वुड लाईक टू बी विथ उद्यमी टू टेक टू अ नेक्स्ट स्टेप
बाय माय असिस्टन्स इफ एनिथिंग इज देअर. म्हणजे इथपर्यंत की आय कॅन, मी म्हणतो ना की कन्सल्टन्सला मी एवढा तास देतो, तो माझाच टाईम, पण इथं तसं होत नाही. मला इथं मी 2 तास 3 तास तुम्ही द्या म्हटलं तर आय विल गिव्ह माय टाईम, आय विल सी दॅट नो उद्यमी गोज टू दॅट लेवल. बिकॉज इट इज नॉट ओनली यू, म्हणजे तुम्ही सुरू केलंय म्हणून नाही, बिकॉज यू आर फ्रंट स्टँडिंग म्हणून सुद्धा नाही. एक काहीतरी एक चांगली धोरणं आहे जे केलीच पाहिजे. त्याच्यामधनं ज्यांना जेवढा फायदा घेता येईल तो त्यांचा प्रश्न. पण अशा संस्था खूप क्वचित आहेत आणि जेन्युइन आहे, रिझन जेन्युइन आहे, तर ते त्यांनी तुमच्याबरोबर जोडावं का कोणाबरोबर, पण महाराष्ट्र माणूस हा उद्यमीबरोबर नक्की जोडा, तो कुठल्या तरी स्वरूपाने. म्हणजे तुम्ही आज म्हटलं की इम्पोर्ट एक्सपोर्ट, बाकीचं काही तुम्हाला अजूनही सुचत असेल विच यू कॅन गेट दीज पीपल कमिंग इन. उद्यमी आहे म्हणून आता एक्सपोर्टर्सचे जे काही दिसतंय, एकच चांगली गोष्ट फ्रॉम द अदर पार्ट दॅट हूएव्हर इज टीचिंग ऑन एक्सपोर्ट्स, सी एव्हरीबडी सेज की नो आय विल टीच यू दिस, मग मी तुम्हाला हे घेतो ते घेतो. पण उद्यमीमध्ये तसं नाही होते. फॅमिली बॉन्डिंग व्हायला सुरुवात होते, लोक एकमेकांना कनेक्ट होतात आणि त्याच्यानी ॲक्च्युली एक ट्रस्ट जास्ती बिल्टअप होतो आणि मोटिवेशन मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याबरोबर अजूनही 10 जण आहेत, हे सुद्धा असतं. म्हणजे तिने मला 1000 वेळा असं सांगितलं असेल, तू आत्ता ओंकारजींना का नाही फोन करत? अगं म्हटलं हो, मी माझे सोल्युशन काढून बघतो. इट इज नॉट दॅट नो ही विल नॉट हॅव सोल्युशन, ही विल हॅव दॅट सोल्युशन. लेट मी फाईट अगेन्स्ट मायसेल्फ फर्स्ट. इफ आय डोंट गेट देन आय हॅव. म्हणजे काय झालं की यू आर माय बॅकबोन. आय कॅन कॉल यू ॲट एनी टाइम. दॅट इट सेल्फ सॉल्व्स द प्रॉब्लेम. मला खरं सांगायचं म्हणजे इथपर्यंत आपण बोलतोय तर मी म्हणतो की नाही, अगदीच अडचण की काय नाहीच जमलं, माझ्या डोक्यातच नाही सुचलं. बरं, तिघांचाही मिळूनही नाही सुचलं, दुसऱ्यांना विचारलं त्यांनाही नाही सुचलं, आहेत ना. पण मग एव्हरी टाइम गोइंग टू यू, not a problem with you. You will always answer that. But then I will be deficient with that knowledge. True. Therefore I look with my other parts. मग मी हे सांगेन की तुम्ही मला एक सांगितलं, सर मी हे केलं, हे सोडून अजूनही काहीतरी असेल तर सांगा. Then you will give me that correct this one. हे 1 to 1 मध्ये हे होऊ शकतं, हे उद्यमीमध्ये होऊ शकतं. म्हणजे तुम्ही आहात, शिवम इज देअर, Dolly is there, or right from Divya, Yojana, पूर्ण टीम. They are, मी फक्त चेहरा आहे बेसिकली. They are the ones who are actually. Sangeeta ji is there. So there are so many people that you know personally where to contact. Or whether I will get the solution from them is no matter. But then I have something at my support system. हे उद्यमी फक्त करतात. Thank you. That is what I say. And you also. Yeah, he just said that what is Omkar Mari for you? So for me, it is like I just want to say you and your family will always be in our prayers. That is true. That is always that is there. म्हणजे असं अजिबातच नाही की यू विल नॉट बी देअर. आम्हाला रोजची तुमची आठवण येतच असते, पण काय आता रोज उठून तुम्हाला फोन करून सांगण्यात काही अर्थ नसतो की नाही सर तुमची आठवण आली बरं, असं नाही होत. सो दॅट इज वेअर आय कम टू. थँक्यू सो मच. सो आजची जी स्टोरी होती ती आईवडिलांची होती. आजची जी स्टोरी होती ती एका मोठ्या भावावरच्या विश्वासाची होती. आजची जी स्टोरी होती ती एका फॅमिली बॉन्डिंगची होती. मला आजच्या या कन्व्हर्सेशनमधनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात. म्हणजे मी प्रत्येक हे पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यूज करायचं मेजर कारण आहे ते म्हणजे मला बरंच शिकायला मिळतं. आय एम शुअर तुम्ही पण अनेक गोष्टी शिकल्या असाल. तर जर तुम्ही यातनं काही शिकला असाल तर प्लीज या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की तुम्ही अशा कुठल्या 3 गोष्टी ज्या तुम्ही या व्हिडिओमधनं शिकलात, जो तुमच्यासाठी जोशी परिवाराकडनं टेकअवे होता. आणि पुढचे जे काही आपले स्टोरीज येतील त्यात अनेक तुम्हाला काय प्रश्न मी विचारावे असं वाटतं ते पण नक्की सांगा. आणि थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ युअर फॅमिली. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही स्टोरी होती एका मुलाची ज्यांनी जिद्दीने आईवडिलांच्या मागे उभे राहून एका मोठ्या आजारावर मात केली आणि ती मात करून एक परिवाराला सपोर्ट केला एक नवीन 2000 करोडचं स्वप्न बघण्यासाठी. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.